नमस्कार सर्वांना. UPSC प्रिलिम्स 2025 टेस्ट सिरीज त्यामध्ये CSAT पेपर 1 याचं सोल्युशन आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता ही जी पूर्ण टेस्ट आहे बघा, टेस्ट नंबर 1 ही बेसिकली कॉम्प्रिहेन्शन या सिंगल टॉपिकवरती बेस्ड आहे. म्हणजे याच्यामध्ये टोटल आपल्याला 80 पॅसेजेस बघायला मिळतात आणि 80 पॅसेजवरती प्रत्येकी एक क्वेश्चन आपल्याला इथे फ्रेम झालेला दिसतो. ठीक आहे. आता टेस्ट सिरीज या दृष्टिकोनातून फ्रेम केलेली आहे की विविध प्रकारचे जे काही कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस आपल्याला एक्झॅक्ट पेपरमध्ये बघायला मिळतात ते फिलॉसॉफिकल असतील, फॅक्च्युअल असतील किंवा थोडेसे इम्प्लाइड टाईपमध्ये असतील. तर या संदर्भात आपली प्रॅक्टिस ही विदिन टाईम फ्रेम आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता आले पाहिजे, यासाठी आपण हा पेपर इथे कंडक्ट केलेला आहे. तर सुरू करूयात डिटेल्ड ॲनालिसिस टेस्ट नंबर 1 CSAT UPSC टेस्ट सिरीज. ओके. तर यामध्ये जे आहे बघा आपल्याला सर्व जे आहे पॅसेजेस आहेत आणि पहिला जो पॅसेज आहे बघा, आता इथे बघा इन्स्ट्रक्शन जे आहेत ते नेहमी इथे आपण वाचून घेतल्या पाहिजे. तर डायरेक्शन्स फॉर द फॉलोइंग आयटम्स इथे दिलेला आहे की रीड द फॉलोइंग पॅसेजेस अँड आन्सर द आयटम्स दॅट फॉलो द पॅसेजेस. युअर आन्सर्स टू दिस आयटम्स शुड बी बेस्ड ऑन द पॅसेजेस ओनली. आता याचा अर्थ असा होतो की एक्सटर्नल तुम्हाला किती जरी माहिती असलं, आता बघा जसं तुम्ही GS मध्ये वगैरे अभ्यास करता तर तुम्हाला एक्स्ट्राचं नॉलेज जे आहे बघा, एक्स्ट्रा फॅक्ट्स, एक्स्ट्रा कन्सेप्ट्स या तुम्हाला माहिती असतं एखाद्या विषयाच्या संदर्भात. परंतु पॅसेजमध्ये जेवढी माहिती दिलेली आहे त्याच आधारावरती रिलेव्हन्स ठेवून आपल्याला क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे असतात. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. महत्त्वाचा इथे नियम आहे बघा. ओके. सो वी विल सी द फर्स्ट पॅसेज नंबर 1 आणि त्या संदर्भात जे आहे बघा क्वेश्चन्स आपण इथे बघूया. ओके. तर बघा पहिला पॅसेज जो आहे बघा हा डेमोक्रेसीच्या संदर्भात दिलेला आहे. ओके. डेमोक्रेसी ही या पॅसेजची थीम आहे आणि डेमोक्रेसीमध्ये जे आहे बघा इलेक्शन्स वगैरे असतात, त्याच्यानंतर त्याची कन्सेप्ट काय असते, ओके, ह्युमन डिग्निटी, सेल्फ डिटर्मिनेशन, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर वेगवेगळे जे सिस्टीम आहे ती कोणकोणत्या घटकामधून फॉस्टर होते, कोऑपरेशन, जस्टिस, इक्वल ऑपॉर्च्युनिटी त्यामध्ये मिळते. तर ओव्हरऑल जे आहे बघा डेमोक्रेसी या थीमवरती हा पॅसेज दिलेला आहे. प्रश्नाकडे बोलूयात. व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड. सो द फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू द पॅसेज. ओके. द फर्स्ट स्टेटमेंट इज डेमोक्रेसी इज जस्ट अ मेकॅनिझम फॉर होल्डिंग इलेक्शन्स. ओके. तर इथे जर आपण बघितलं तर हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? बिकॉज इट इज नॉट जस्ट अ मेकॅनिझम फॉर होल्डिंग इलेक्शन्स. डेमोक्रेसी इज मोर दॅन दॅट. डेमोक्रेसी याच्याही पेक्षा जास्त आहे. त्यामुळे जेव्हा असा शब्द तुम्हाला इकडे बघायला मिळतो ओनली, सोलली, जस्ट, तर हे काय असतात स्टेटमेंट जनरली चुकीचे असतात. ओके. त्यानंतर पुढचा आहे बघा की डेमोक्रेसी हेल्प्स इन क्रिएटिंग अन एन्व्हायरमेंट वेअर ऑल व्ह्यू पॉइंट्स आर इक्वली एन्करेज. ठीक आहे. तर इक्वॅलिटी जी आहे बघा ही आपल्याला इथे मेजरली मेंटेन करायची आहे डेमोक्रेसीमध्ये. त्या संदर्भात जो आपल्याला संदर्भ जो आहे बघा विविध ठिकाणी बघायला मिळतो. ठीक आहे. तर या दृष्टिकोनातून जे आहे बघा इथे आपल्याला इक्वल अपॉर्च्युनिटी म्हणजे इक्वॅलिटीचा जो पॉईंट आहे तो पॅसेजमध्ये रेफरन्स म्हणून बघायला मिळतो. त्यामुळे जे आहे सेकंड स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. ओके. फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग, सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. थर्ड स्टेटमेंट इज इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज आर नॉट अ कन्सर्न इन अ डेमोक्रेटिक सोसायटी. आता बघा पॅसेज सुद्धा रेफर करण्याची गरज नाही, कारण की इथे जर तुम्ही बघितलं तर सेकंड आणि थर्ड जो पॉईंट आहे तो एकमेकांना काय करतो, कॉन्ट्राडिक्ट करतो बघा. कारण की इथे सांगितलेलं आहे की इक्वली इन्करेज केल्या जातात व्हॅल्यूज. त्याचबरोबर इथे सांगितलेलं आहे की इनइक्वॅलिटीज जे आहे हे कन्सर्न नाहीये. म्हणजे इनइक्वॅलिटी जरी असेल तर ही काही प्रॉब्लेम नसतो. तर असं आहे का, तर ते चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही जे आहे ते एक साथ ऑप्शनमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे थर्ड जे आहे द थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. तर उत्तर काय असेल याचं? उत्तर आहे D, 2 ओनली. म्हणजे फक्त सेकंड स्टेटमेंट जे आहे ते इथे करेक्ट आहे. लेट्स मूव्ह ऑन टू द पॅसेज नंबर 2. आता सेकंड जो पॅसेज आहे बघा हा ग्लोबल एनर्जी क्रायसिस या थीमच्या संदर्भात इथे दिलेला आहे. ओके. ग्लोबल एनर्जी क्रायसिस. आता ग्लोबल एनर्जी क्रायसिसमध्ये बघा विविध गोष्टी सांगितलेल्या आहे की एन्व्हायरमेंटल कॉस्ट असते, त्याचबरोबर क्लायमेट चेंज आहे, त्याचा इम्पॅक्ट आहे, बायोडायव्हर्सिटी लॉस आहे, इकोसिस्टीमचा काय रिलेशन आहे तिथे, त्याचबरोबर जे आहे विविध आपल्याला कन्झम्पशन रेट्स, त्याचबरोबर जे आहे विविध कीवर्ड्स जे आहेत जसं की सस्टेनेबल अर्बन प्लॅनिंग हे आपल्याला रेफर होताना दिसतात. ठीक आहे. ओव्हरऑल जो कंटेक्स्ट आहे बघा पॅसेज हा आपण इथे समजून घेतलेला आहे. Then the next question is question number 2. Which of the following can be inferred from the passage? Inferred म्हणजे काय की कोणत्या प्रकारचं कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष आपल्याला इथे काढता येईल. ठीक आहे. इथे सुद्धा 3 स्टेटमेंट दिलेले आहेत.
इथे विचारलेलं आहे की द ग्लोबल एनर्जी क्रायसिस इज मेनली कॉज्ड बाय रिसोर्स डिप्लिशन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे रिड्युसिंग एनर्जी कन्झम्पशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज ट्रान्झिशनिंग टू रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. करेक्ट आहे. त्यानंतर द फोकस शुड बी सोनली ऑन द ट्रान्झिशन टू रिन्युएबल एनर्जी अँड नॉट ऑन चेंजिंग कन्झम्पशन पॅटर्न्स. हे चुकीचं आहे बघा इथे. सोनली म्हणजे काय की फक्त आणि फक्त ओनली जर आपण आपलं जे डिपेंडन्स आहे रिन्युएबल एनर्जीवरती ठेवलं तर हे चुकीचं असेल. आपल्याला जे आहे कन्झम्पशन पॅटर्न सुद्धा बदलावे लागतील. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट इज रॉंग, सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट अँड द फर्स्ट स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग बिकॉज बघा आता इथे स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे ग्लोबल एनर्जी क्रायसिस इज मेनली कॉज्ड बाय रिसोर्स डिप्लिशन. पॅसेजचा जर आपण रेफरन्स घेतला तर इथे सांगितलेलं आहे की पहिल्याच लाईनमध्ये बघा द ग्लोबल एनर्जी क्रायसिस इज नॉट सिम्पली अ रिझल्ट ऑफ द डिप्लिशन ऑफ रिसोर्सेस बट इट इज ऑल्सो ड्रिव्हन बाय अनसस्टेनेबल कन्झम्पशन पॅटर्न्स. ओके. मग पहिल्या स्टेटमेंटचा जो क्लेम आहे तो इथे चुकीचा ठरतो. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. तर कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे फक्त आणि फक्त सेकंड स्टेटमेंट. इट मीन्स दॅट द आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी. ओके. सेकंडचं काय आहे बी आहे. त्यानंतर थर्ड पॅसेजकडे जाऊया. पॅसेज नंबर 3. पॅसेज नंबर 3 जे आहे बघा हे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जे की मॉडर्न वर्ल्डमध्ये आपल्याला होताना दिसतात त्या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. थीम जे आहे पॅसेजची काय आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. मग विविध कीवर्ड जे आहेत बघा ते सर्वप्रथम आपण इथे पॉइंट आउट करून घेऊयात आणि त्याला जोडून जे आहे ऑप्शन्समधून आपण त्याला डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. आता इथे काय दिलेलं आहे बघा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. त्यानंतर दिलेलं आहे मॉडर्न वर्ल्ड. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बायोटेक्नॉलॉजी. त्याचबरोबर अनसर्टिनिटी जीन एडिटिंग टेक्नॉलॉजीज. ओके. फ्युचर जनरेशन्स याचा सुद्धा संदर्भ दिलेला आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल सम आपल्याला या कीवर्ड्समध्ये हा पॅसेज करता येतो. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे बघा. विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ॲक्युरेट अकॉर्डिंग टू द पॅसेज. म्हणजे कोणतं सत्य आहे. ओके. तर ट्रू स्टेटमेंट हॅज बीन आस्क्ड. पहिला आहे बघा इथे की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स हॅव ओनली पॉझिटिव्ह इफेक्ट्स ऑन सोसायटी. तर असं होतं का नाही. ओके. नेगेटिव्ह इफेक्ट्स पण आपल्याला बघायला मिळतात. मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलं बघा की इथे ओनली सोनली असे जेव्हा शब्द येतील तर आपण क्रॉस चेक या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यानंतर आहे द इथिकल कन्सर्न्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड बायोटेक्नॉलॉजी आर प्रायमरी कन्सर्न विथ जॉब डिस्प्लेसमेंट. ओके. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे जीन एडिटिंग टेक्नॉलॉजीज रेज मॉरल डिलेमाज रिलेटेड टू देअर इरिव्हर्सिबल कॉन्सिक्वेन्सेस. ओके. या पद्धतीने जे आहे बघा आपल्याला इथे ऑप्शन्स जे आहेत बघा बघायला मिळतात. इथे दिलेलं आहे 1 आणि 2, बी आहे 3 आणि त्याचबरोबर इथे आहे 1 आणि 3 आणि चौथा आहे 2 आणि 3. ओके. बघा लॉजिकली जे आहे बघा इथे 2 आणि 3 जे आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे कारण की पहिलं जे एलिमेंट इथे झालेलं आहे. आता पॅसेजचा जर रेफरन्स आपण घेतला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जेव्हा इथे प्रश्न येतो इथे आपल्याला रेफरन्स मिळतो की इथिकल कन्सर्न जे आहेत बघा हे आर्टिफिशियल आणि बायोटेक्नॉलॉजी दोन्हीमधूनही येतात. सेकंड स्टेटमेंट इथे व्हॅलिड होऊन जातं. त्याचबरोबर तिसरा जे स्टेटमेंट आपण बघितलं जीन एडिटिंगचं तर जीन एडिटिंगमध्ये बघा इथे सांगितलेलं आहे जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी बिंग अबाउट मॉरल डिलेमाज विच कुड पोटेन्शियली हॅव इरिव्हर्सिबल कॉन्सिक्वेन्सेस. ओके. ॲज इट इज जे आहे इथे मेन्शन केलेलं आहे आणि ते जर तुम्ही व्हेरीफाय केलं तर इथे व्हॅलिडिटी त्याला येऊन जाते बघा. ओके. आन्सर काय असेल मग त्याचा आहे डी 2 आणि 3. ओके. चला नेक्स्ट पॅसेज बघूया. पॅसेज नंबर 4. पॅसेज नंबर 4 हा क्लायमेट चेंज या थीमवरती आधारित आहे. व्हॉट इज द थीम? क्लायमेट चेंज इज द थीम. आता पॅसेज नंबर 4 मध्ये बघा प्रश्न विचारलेला आहे की बेसिकली विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्क्लुडेड फ्रॉम द पॅसेज. ओके. पहिले स्टेटमेंट आहे क्लायमेट चेंज इफेक्ट्स डेव्हलपिंग कंट्रीज मोर सिव्हिअरली दॅन डेव्हलप्ड कंट्रीज. तर हे उलट दिलेलं आहे बघा. आता बेसिकली पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे इन डेव्हलपिंग कंट्रीज द कॉन्सिक्वेन्सेस आर मोर सिव्हिअर. डेव्हलपिंगमध्ये सिव्हिअर आहे. इथे काय दिलेलं आहे क्लायमेट चेंज अफेक्ट्स डेव्हलपिंग कंट्रीज मोर सिव्हिअर दॅन डेव्हलप कंट्रीज. ओके. त्यानंतर सेकंड आहे डेव्हलपिंग कंट्रीज आर बेटर इक्विप्ड टू हँडल द इम्पॅक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज. तर इथे उलट जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. रिव्हर्स जे आहे ती कंडिशन आहे. ओके. तर इथे डेव्हलप्ड कंट्रीज पाहिजे होतं तेव्हा हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू झालं असतं. ठीक आहे. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट इज रिलेटेड टू इंटरनॅशनल क्लायमेट पॉलिसीज मस्ट कन्सिडर टू द वॅरिंग कॅपॅसिटीज ऑफ कंट्रीज टू अडॉप्ट. ओके. इंटरनॅशनल क्लायमेट पॉलिसीचा संदर्भ जो आहे या लाईनमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तिथे दिलेला आहे की therefore recognize the different capacities of two countries adopt and provide more targeted support to those
मोस्ट व्हर्नरेबल. ओके, व्हॅलिडिटी जर तुम्ही चेक केली तर इथे व्हॅलिड स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर सेकंड स्टेटमेंट इज रॉंग. फर्स्ट अँड 3 आर करेक्ट. सो द करेक्ट आन्सर विल बी 1 and 3. ओके, नेक्स्ट पॅसेज इज ऑल अबाउट द पॉप्युलिझम. ओके, पॉप्युलिझम जे आहे बघा या संदर्भात सांगितलेलं आहे. आता हा एक पॉलिटिकल ट्रेंड आहे ज्याच्यामध्ये मासेस जे असतात लोक, तर लोकांची जी मागणी असते त्याला ॲड्रेस जिथं केलं जातं त्याला म्हटलं जातं पॉप्युलिझम. पॉलिटिक्समधली ही एक चळवळ असते बघा. इट इज अ मुवमेंट इन द पॉलिटिक्स वेअर द विल ऑफ द मासेस इज ॲड्रेस्ड. आता पॉप्युलिझम या थीमवरती आधारित हा टोटल काय पॅसेज आहे. इथे सुद्धा विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू अकॉर्डिंग टू द पॅसेज. ओके, 3 स्टेटमेंट जे आहे ते इथे दिलेले आहे. पहिलं जे स्टेटमेंट आहे, पॉप्युलिस्ट लीडर युजली रिप्रेझेंट द विल ऑफ द इलीट रॅदर दॅन द मासेस. तर असं आहे का, तर बघा इथे संदर्भ आहे की असं नाहीये. ओके, इथे तुम्ही बघू शकता की पॉप्युलिस्ट लीडर जे आहेत दे ऑफन थ्राइव्ह बाय अपीलिंग द मासेस अँड नॉट द इलिट्स. त्यामुळे उलट जे आहे इथे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे इट इज रॉंग. देन द सेकंड स्टेटमेंट इज पॉप्युलिझम ओव्हर सिम्प्लिफाईज कॉम्प्लेक्स पॉलिटिकल इश्यूज अँड कॅन अंडरमाइन डेमोक्रेसी. ओके, तर हे ट्रू आहे बघा. ओके, हे काय आहे इथे ट्रू आहे. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट इज ऑल अबाउट पॉप्युलिझम ऑलवेज ऑफर्स लॉंग टर्म सोल्युशन्स टू पॉलिटिकल प्रॉब्लेम. तर बघा इथे जे आहे एक्स्ट्रीम वर्ड इथे आपल्याला दिसून येतं ऑलवेज. तर इट इज ऑलरेडी अ रॉंग स्टेटमेंट. असं नेहमी होईल का, तर असं नेहमी होणार नाही. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? द करेक्ट आन्सर इज बी, 2 ओनली. 5चा आन्सर काय आहे? बी आहे. देन मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, द क्वेश्चन नंबर 6. ओके, द पॅसेज नंबर 6 इज ऑल अबाउट द ग्लोबलायझेशन. ओके, थीम काय पॅसेज नंबर 6ची? ग्लोबलायझेशन आहे, ज्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. काय म्हणतो? जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. ओके, चला डिटेलमध्ये बघूया काय विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज सपोर्टेड बाय द पॅसेज. ओके, फर्स्ट स्टेटमेंट इज ग्लोबलायझेशन हॅज रेड्यूस्ड इनइक्वालिटीज बोथ विदिन अँड बिटवीन द कंट्रीज. ओके, तर असं आहे का, तर नाही. बघा इथे जर तुम्ही फर्स्ट जर पॅसेज रेफर केला तर इथे काय सांगितलेलं आहे. आता बघा रियालिटीमध्ये असं होऊ शकतं की इनइक्वॅलिटीज रेड्यूस केलेल्या आहेत, परंतु पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट आणि सेकंड लाईन जर तुम्ही इथे बघितली, इथे सांगितलेलं आहे की वाईल ग्लोबलायझेशन हॅज लेड टू प्रेसिडेंट लेवल्स ऑफ इकॉनॉमिक इंटिग्रेशन इट हॅज ऑल्सो इन्क्रीज इनइक्वॅलिटीज. बघा पॅसेजनुसार काय आहे, इनइक्वॅलिटीज इन्क्रीज झालेल्या आहे. कमी झाल्या आहे का नाही, रियालिटीमध्ये असू शकतं कमी झाल्या, पण पॅसेजनुसार इनइक्वॅलिटीज वाढलेल्या आहेत. Therefore, it has not reduced, but it has increased. That's why first statement is wrong. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे, the benefits of globalization have been evenly distributed across all sections of the society. असं आहे का, तर असं नाहीये. सर्व सेक्शन मध्ये जे आहे इव्हनली डिस्ट्रीब्युशन झालेलं नाहीये. ठीक आहे. देन the next one is the globalization impact has been uneven, necessitating more inclusive policies. आता बघा सुरुवातीला ते सांगितलेलं आहे की इन्क्रीज इनइक्वॅलिटीज आहे, बेनिफिट्स जे आहेत हे कॉन्सन्ट्रेट झालेले आहे काहींच्या हातामध्ये. दे हॅव बीन कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड्स ऑफ फ्यू. ओके, अँड वी शुड मोर कॉल अबाउट द इन्क्लुसिव्ह पॉलिसीज. ओके, लास्ट इफ यू ऑब्झर्व द लास्ट लाईन इट इज गिवन दॅट मोर इन्क्लुसिव्ह पॉलिसीज शुड बी प्रोव्हाइडेड. ओके, सो थर्ड स्टेटमेंट बिकम्स व्हॅलिड. So the answer will be what? Yes. The option number B, 3 only. Okay. The answer for the question number 6 is B, 3 only. Only the third statement is correct. So moving on to the next passage, the passage number 7. 7 नंबरचा पॅसेज बघूयात. आता इथे जी थीम दिलेली आहे बघा ती आहे डिजिटल डिवाइड. ओके, थीम आहे डिजिटल डिवाइड. डिजिटल डिवाइड मध्ये सुद्धा आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट जे आहे इथे विचारलेलं आहे की द डिजिटल डिवाइस इज ओनली अबाउट ॲक्सेस टू टेक्नॉलॉजी. असं आहे का? नो, इट इज ऑल्सो अबाउट द अवेअरनेस ऑफ डिजिटल नॉलेज. दॅट्स वाय द फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. सेकंड स्टेटमेंट आहे ब्रिजिंग द डिजिटल डिवाइड रिक्वायर्स बोथ ॲक्सेस टू टेक्नॉलॉजी अँड डिजिटल लिटरसी. ओके, जर तुम्ही इथे जर बघितलं पॅसेजमध्ये तर इथे बघा एज्युकेशन आहे, हेल्थकेअर आहे, इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज आहे, हे सगळं डिजिटल रिसोर्सेसमुळे काय होतं शक्य होत असतं. दॅट्स वाय सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट.
थर्ड स्टेटमेंट आहे द डिजिटल डिव्हाइस हॅज मिनिमल इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन अँड हेल्थकेअर. असा आहे का? नाही. तर मॅक्झिमम इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. कसा इम्पॅक्ट आहे? मॅक्झिमम इम्पॅक्ट आहे. दॅट्स वाय थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. सो द आन्सर विल बी व्हॉट? ए. ओनली द सेकंड स्टेटमेंट इज द करेक्ट वन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, पॅसेज नंबर 8. थीम जी आहे बघा पॅसेज नंबर 8 ची, ती आहे सस्टेनेबिलिटी. व्हॉट डू यू मीन बाय सस्टेनेबिलिटी? ओके. पॅसेज नंबर 8. पॅसेज नंबर 8 मध्ये बघा इथे आपल्याला त्याचं प्रॉमिनन्स, त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, रिसोर्स डिप्लिशन, क्लायमेट चेंज या संदर्भात जे ज्या काही लिंक्स इथे एस्टॅब्लिश झालेल्या आहेत ते आपल्याला इथे रिलेटिव्हली सांगितलेलं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबिलिटी. Sustainability focuses on environmental concerns. Sustainability involves balancing current needs with future needs across environmental, economic and social dimensions. Then the sustainability is about reducing environmental degradation. Okay. So the answer will be B, 2 only. Okay. Answer will be what? 2 only. आता इथे बघा बऱ्याच वेळेस जे आहे तुम्हाला कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं की इथे तर मल्टिपल स्टेटमेंट दिलेले आहे, परंतु क्वेश्चन जर तुम्ही लक्षात घेतलं तर इथे मल्टिपल स्टेटमेंट जरी असतील तरी पण ऑप्शन्समध्ये तुम्हाला सिंगल ऑप्शन आहे. आणि जो प्रश्न इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स, म्हणजे तिन्हीपैकी कोणतं तरी एक वाक्य आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण माहिती ही एका लाईनमध्ये डिस्क्राइब केलेली आहे. ओके, असा त्याचा अर्थ होतो. दॅट्स वाय दे हॅव आस्क्ड विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबिलिटी अमंग द फॉलोइंग लाइन्स. ओके, सो द सेकंड वन, सस्टेनेबिलिटी इन्व्हॉल्व्स बॅलन्सिंग करंट नीड्स विथ फ्युचर नीड्स अक्रॉस एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिकल अँड सोशल डायमेन्शन्स, म्हणजे मल्टिपल ॲस्पेक्ट्स आपल्याला सेकंड ऑप्शनमध्ये कव्हर झालेले दिसून येतात. थर्ड मध्ये जे आहे इनकम्प्लीट एक्सप्लेनेशन आहे. सस्टेनेबिलिटी इज अबाउट रिड्युसिंग एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. स्टेटमेंट जरी ट्रू असेल तरी पण ते परिपूर्ण नाही. इट इज नॉट कम्प्लीट ऑल्दो इट इज ट्रू. दॅट्स वाय थर्ड ऑप्शन इज हिअर नॉट द आन्सर. ओके, सो द आन्सर विल बी 2 ओनली. नाउ मूविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, पॅसेज नंबर 9. सायबर थ्रेट्स जे आहे बघा, सायबर थ्रेट्स, दिस इज द थीम फॉर द पॅसेज नंबर 9. ओके, प्रश्न असा विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स these are the most accurate based on the passages. Okay, so 3 statements are given here. The first one is the cyber threats are primarily a concern for individual nations and required international cooperation is optional. Okay, तर पॅसेज मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे बघा सुरुवातीला की जर इंटरनॅशनल कॉपरेशन असेल तर सायबर थ्रेटला आपण चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, टॅकल करू शकतो. ओके, सो दॅट्स वाय इंटरनॅशनल कॉपरेशन शुड नॉट बी ऑप्शनल. So the first statement is wrong. Cyber attacks can have serious consequences for national security, social tensions and infrastructure. Okay. So आता इथे बघा नॅशनल सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे दोन कीवर्ड्स इथे मेन्शन आहे. कुठे? पॅसेज मध्ये. ओके, इफ यू लुक ॲट द पॅसेज यू विल फाइंड बोथ ऑफ दिस कीवर्ड्स, इन्फ्रास्ट्रक्चर ऑल्सो अँड द नेक्स्ट वन इज सिक्युरिटी ऑल्सो. ओके, बट if you try to find the word social tension you will not find it. social tension हा जो कीवर्ड आहे हा तुम्हाला पॅसेज मध्ये मिळणार नाही. ओके, म्हणजे पॅसेज अनुसार सेकंड स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. ओके, बिकॉज यू डू नॉट फाइंड द वर्ड इन द मेन्शन इन द पॅसेज. देन द थर्ड वन इज सायबर थ्रेट्स आर लिमिटेड टू फायनान्शियल क्राइम्स. असं आहे का? तर नाही. सायबर क्राइम्स जे आहेत तर ते आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती काम करताना दिसतात. ओके, so that's why the third statement is also incorrect. So the correct answer will be what? D, none. None of the above statement is correct. Okay, so the answer for the passage number 9 is D. Then the next question is passage number 10. Passage number 10 is all about artificial intelligence. Artificial intelligence जी आहे ही थीम आहे पॅसेज नंबर 10 ची. पॅसेज नंबर 10 मध्ये बघा आपल्याला पुन्हा जे आहे 3 स्टेटमेंट दिलेले आहे. विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज इम्प्लाइड फ्रॉम द अबोव पॅसेज. AI डेव्हलपमेंट हॅज इथिकल कन्सर्न्स. पॉलिसी मेकर्स शुड फोकस ऑन द इकॉनॉमिकल बेनिफिट्स ऑफ AI. असं आहे का? तर असं नाहीये.
ठीक है. देर आर इथिकल कन्सर्न्स रिलेटेड टू द प्रायव्हसी, डिसिजन मेकिंग अँड जॉब डिस्प्लेसमेंट इन AI डेव्हलपमेंट. ओके, सो द आन्सर फॉर द 10 विल बी 3 ओनली. ओके, आता AI डेव्हलपमेंट मध्ये इथिकल कन्सर्न्स आहेत. ओके, तर हे इम्प्लाइड आहे का? येस, इट इज इम्प्लाइड, बट इट इज सिंग्युलरली इम्प्लाइड. इफ यू लुक ॲट द ऑप्शन्स, तुम्हाला मल्टी स्टेटमेंट मध्ये आन्सर ऑप्शन जे आहे ते दिलेले नाही. जर तुम्हाला जर असा ऑप्शन असला असता 1 and 3, देन दिस वुड बी द आन्सर. ओके, मग ते त्याचा आन्सर राहिला असतं. पण जेव्हा तुम्ही इथे बघता की तुम्हाला सिंगल स्टेटमेंट जो आहे, एकच स्टेटमेंट तुम्हाला इथे फाइंड आउट करायचा आहे, तर सर्वात जास्त वेटेज, ओके, द मोस्ट रॅशनल आर्ग्युमेंट इथे कोणता असेल तर आर्ग्युमेंट नंबर 3 आहे बघा. कारण की इथे इथिकल कन्सर्न्स आहे, इथे इथिकल कन्सर्न्स आहेत, परंतु इथे डिसिजन मेकिंग, प्रायव्हसी हे कीवर्ड सुद्धा इथे मेन्शन आहेत. दॅट्स वाय द थर्ड स्टेटमेंट इज मोर इन्फ्लुएन्शियल. ओके, सो द आन्सर विल बी व्हॉट? 10C. ओके, नेक्स्ट पॅसेज बघूया, पॅसेज नंबर 11. आता क्वेश्चन नंबर 11 बघा, इथे जी थीम आपल्याला दिलेली आहे ती कॉफीच्या संदर्भात आहे. कशाच्या संदर्भात? कॉफी. क्लायमेट चेंज इफेक्ट्स कॉफी कल्टिवेशन बाय मेकिंग ट्रॅडिशनल ग्रोइंग रिजन सुटेबल. तर सुटेबल करतं का ते? नाही. क्लायमेट चेंज जे आहे ते ट्रॅडिशनल रिजन्सला काय करतं? कॉफी कल्टिवेशनसाठी अनसुटेबल करताना आपल्याला इथे दिसून येतं. ओके, इफ यू सी हिअर, ओके, यू कॅन सी दॅट it is a threat to coffee cultivation. Okay, it is a threat to what? Coffee cultivation. So that's why the second statement is wrong. Third statement is the primary challenge for coffee farmers is the lack of modern agriculture technology. True आहे का? नाही. ओके, तर ओरिजिनल थ्रेट काय आहे? येस, ओरिजिनल थ्रेट आहे क्लायमेट चेंज. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द पॅसेज, and not the modern technology. That's why third statement is also incorrect. So the answer will be A, 1 only. क्वेश्चन नंबर 11 चा आन्सर काय आहे? ए आहे. ठीक आहे, पॅसेज नंबर 12 बघूयात. क्वेश्चन नंबर 12, इथे जापानीज कल्चर बद्दल जे आहे पॅसेज दिलेला आहे. आता जापानीज कल्चर ही या पॅसेजची थीम आहे. प्रश्न जो आहे पुन्हा 3 स्टेटमेंट मध्ये विचारलेला आहे. द कन्सेप्ट ऑफ वा इन जापानीज कल्चर प्रायोरिटाइजेस इंडिव्हिज्युअल अचीवमेंट ओव्हर ग्रुप हार्मोनी. आता पॅसेजमध्ये जर आपण या गोष्टी रेफर केल्या तर पॅसेजमध्ये बघा इथे सांगितलेलं आहे की वा शब्द तुम्हाला कुठे बघायला मिळतो? बघा इथे आहे बघा. तर जापनीज वर्क कल्चर कॅरेक्टराइज्ड बाय लॉंग आवर्स अँड ग्रुप हार्मोनी. वाचा अर्थच काय होतो? ग्रुप हार्मोनी, म्हणजे कलेक्टिव्ह वर्क, सर्वांनी मिळून केलेलं काम. तर असं आहे का की इंडिव्हिज्युअल अचीवमेंट आहे ग्रुपपेक्षा जास्त? नाही, तर उलट आहे. ग्रुप कल्चर इज मोर इम्पॉर्टंट दॅन द इंडिव्हिज्युअल अचीवमेंट. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. त्यानंतर शिंटोइझम अँड जैन बुद्धिझम हॅव हॅड सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स ऑन ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस लाईक टी सेरेमनीज. ओके, आता हे कीवर्ड्स आपण जर इथे फाइंड केले तर आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात की व्हाईल शिंटो अँड जैन बुद्धिझम इन्फ्लुएन्स डेली लाईफ. ओके, सो याच्यामध्ये टी सेरेमनीज पण आलेल्या आहेत. सो द सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, थर्ड स्टेटमेंट इज जापानीज टेक्नॉलॉजी advancement often draw from its historical emphasis on aesthetics and functionality. ओके, इथे जर आपण बघितलं की क्रिएटिव्हिटी आणि फंक्शनॅलिटी जी आहे ती टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स जसं की रोबोटिक्स असेल यामुळे आपल्याला बघायला मिळते. दॅट्स वाय थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. सो द करेक्ट आन्सर विल बी 2 and 3. तर ऑप्शन नंबर आहे बी. ओके, 12 नंबर क्वेश्चनचा आन्सर काय असेल? बी आहे, 2 and 3. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 13, पॅसेज नंबर 13. सो द थीम फॉर द पॅसेज नंबर 13 इज ह्युमन रिसोर्सेस. ओके, मानवी संसाधन, ज्याला आपण म्हणतो ह्युमन आर रिसोर्सेस, त्या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. इथे जे आहे बघा 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट विथ रिगार्डिंग द मॉडर्न ह्युमन रिसोर्सेस प्रॅक्टिसेस. सो द फर्स्ट वन इज AI इन रिक्रुटमेंट एलिमिनेट्स फॉर्म्स ऑफ बायस इन हायरिंग प्रोसेसेस. आता जनरली जर रॅशनली विचार केला तर असं वाटू शकतं की AI आल्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढेल, जॉब रिक्रुटमेंटमध्ये जे आहे इफिशियन्सी वाढेल, बायसनेस जो आहे तो कमी होईल. पण अकॉर्डिंग टू द पॅसेज, जर तुम्ही पॅसेजचा जर रेफरन्स घेतला तर पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे की इट कॅन फॉर्म बायस, असं पॅसेजमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ओके, मग आता फर्स्ट स्टेटमेंट इनकरेक्ट झालं, ए आणि बी जे आहे आपल्या इथे एलिमिनेट होऊन जातं. बघा आपल्याकडे राहिलं काय मग? 2 आणि 3. आता 3 बघा ऑलरेडी याच्यामध्ये आहे, म्हणजे हे स्टेटमेंट ऑलरेडी ट्रू आहे. आता सेकंड आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे. सेकंडमध्ये दिलेलं आहे की कल्चरल सेन्सिटिव्हिटी इज एसेन्शियल फॉर मॅनेजिंग अ ग्लोबलाइज्ड वर्क फोर्स. ओके, सो दिस इज ऑल्सो ट्रू. ओके,
सो द आन्सर विल बी डी. त्यानंतर 14 नंबरचा पॅसेज आहे बघा, अरिस्टॉटल फिलॉसॉफी ऑफ अरिस्टॉटल. या पॅसेजची थीम आहे अरिस्टॉटल्स फिलॉसॉफी. सो द क्वेश्चन इज दॅट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट रिगार्डिंग अरिस्टॉटल्स फिलॉसॉफी. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज Aristotle's golden mean suggests that a virtue is balanced between two extremes. तर असं आहे का? तर यस आहे. आता बघा इथे तुम्ही बघू शकता, बेसिकली पॅसेज मध्ये जर रेफरन्स बघायचा म्हटलं तर इथे बघा गोल्डन मीन सांगितलेलं आहे, वेअर व्हर्च्यू लाईज बिटवीन एक्स्ट्रीम्स ऑफ डिफिशियन्सी अँड एक्सेसेस. तर हे स्टेटमेंट जे आहे ते ऑटोमॅटिकली व्हॅलिड होऊन जातं. त्यानंतर सेकंड आहे, हिज कन्सेप्ट ऑफ कॅज्युअलिटी एक्सक्लूड्स मेटाफिजिकल एक्सप्लेनेशन अँड फोकसेस ऑन मटेरियल कॉजेस. तर हे चुकीचं आहे. ते ऍक्च्युली इन्क्लूड करतं. इट डज नॉट एक्सक्लूड बट इट इन्क्लूड्स. ओके, जसं तुम्ही जर इथे बघितलं मटेरियल, फॉर्मल, इफिशियंट, फायनल कॉजेस, ओके, कॉज आणि इफेक्ट, मेटाफिजिकल इन्क्वायरी म्हणजे मेटाफिजिकल एलिमेंट्स त्यामध्ये आहेत. ओके. देन द थर्ड वन इज अरिस्टॉटल जिओसेंट्रिक मॉडेल अंडरस्कोर्स द लिमिटेशन्स ऑफ एम्पेरिकल नॉलेज इन हिज एरा. Okay, so this is what? True or false? Yes. So this is also true. Okay. तर इथे बेसिकली सांगितलेलं आहे, जो काही अनुभव असतो ज्याला आपण इम्पेरिसिझम असं म्हणतो, तर इम्पेरिसिझमला कुठेतरी लिमिटेशन्स ज्या आहेत त्या काळातल्या अरिस्टॉटलच्या थेरीमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतात. ओके. सो दिस इज बेसिकली अबाउट द पॅसेज नंबर 14. ओके, तर आन्सर काय आहे क्वेश्चन नंबर 14चं सी आहे. Then the next one is passage number 15. क्वेश्चन नंबर 15 इथे विचारलेला आहे की आता बघा या पॅसेजची जी थीम आहे ही बेसिकली द कन्सेप्ट ऑफ ॲटम गिवन बाय द फेमस फिजिसिस्ट नोन ॲज डाल्टन. ओके, डाल्टन यांचा जो काही सिद्धांत आहे या संदर्भात हा क्वेश्चन इथे दिलेला आहे. सो द पॅसेज नंबर 15 3 स्टेटमेंट्स आर गिवन. क्वेश्चन द आयडिया ऑफ ॲटम्स ॲज डिव्हिजिबल पार्टिकल्स. आता डिव्हिजिबल आहेत का पार्टिकल्स? तर बघा इथे बेसिकली बघा इथे तुम्हाला ट्रिक जे आहे बघा, कदाचित तुम्हाला इथे ट्रिक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ओके, तर इट इज बेसिकली इंडिव्हिजिबल पार्टिकल्स, इंडिव्हिजिबल. ओके, सो द फर्स्ट स्टेटमेंट इज ऑलरेडी इनकरेक्ट. देन द नेक्स्ट वन इज जॉन डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी डिसमिस्ड अर्लियर फिलॉसॉफिकल नोशन्स ॲज अनसायंटिफिक. ओके, सो इज दिस ट्रू ऑर नॉट? सो दिस इज ऑल्सो नॉट ट्रू. ओके, तर फिलॉसॉफिकल नोशन्सच्या बेसिसवरती जे आहे डाल्टनने यांचं काम जे आहे सुरू केलं होतं. ओके, याचं जे प्रूफ आहे तुम्हाला या स्टेटमेंटमध्ये बघायला मिळतं. इथे दिलेलं आहे, दिस आयडिया वॉज लार्जली फिलॉसॉफिकल अंटिल मॉडर्न सायंटिफिक ॲडव्हान्समेंट कन्फर्म्ड दिस. म्हणजे फिलॉसॉफिकलला बेस दिला कन्फर्म करून, ऑटोमॅटिकली जे आहे रिजेक्शन आपल्याला इथे दिसून येत नाही. ओके, सो देन द नेक्स्ट वन इज द थर्ड स्टेटमेंट. Quantum mechanics has introduced probabilistic models that challenge deterministic views of atomic behavior. This statement is correct. So the answer will be D. 3 only. 15चं काय आहे? D आहे. त्यानंतर 16 नंबर क्वेश्चन, पॅसेज नंबर 16. फेमिनिझमच्या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. ओके, द पॅसेज टॉक्स अबाउट द कन्सेप्ट ऑफ फेमिनिझम अँड इट्स इम्पॅक्ट्स. ओके, ही स्टेटमेंट इथे दिलेलं आहे, फेमिनिझम प्रायोरिटाइजेस इक्विटी ओव्हर मियर इक्वॅलिटी. ट्रू आहे का? येस, बिकॉज फेमिनिझम फाइट्स फॉर ऑल द जेंडर्स. ओके, दॅट मीन्स इट वर्क्स फॉर द ऑपॉर्च्युनिटी. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? इक्विटी. ओके, सो द नेक्स्ट वन इज द मॉडर्न फेमिनिस्ट मुवमेंट ॲड्रेसेस द चॅलेंजेस फेस्ड बाय मेन. असं कुठेही पॅसेजमध्ये दिलेलं नाही की मेन जी चॅलेंजेस फेस करतात त्या संदर्भात फेमिनिस्टचा जी फाईट आहे ती आपल्याला कंडक्ट झालेली दिसून येत नाही. कुठेही मेन्शन असं नाहीये. ठीक आहे. देन द थर्ड स्टेटमेंट, फेमिनिझम एम्स टू डिसमॅटल सिस्टमॅटिक पॅट्रियार्कल स्ट्रक्चर. बेसिक आहे बघा, जर तुम्ही जर पूर्ण पॅसेज वाचला तर त्याच्यामधला जो कोर कन्सेप्ट आहे तो याच संदर्भात इथे आहे. पॅट्रियार्कल स्ट्रक्चर्सला काय करायचं आहे? ब्रेक करायचं आहे. सो आन्सर विल बी व्हॉट? ए, 1 and 3 ओनली. ओके, देन मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, पॅसेज नंबर 17. मोरॅलिटी जी कन्सेप्ट आहे बघा इथिक्समध्ये, त्या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. ओके, सो the 3 statements are given. The first one is morality is universally absolute. तर absolute असते का morality? तर no, morality is not absolute because बघा इथे सुरुवातीलाच दिलेला आहे, it is a compass guiding human behavior often rooted in cultural, religious and philosophical principles.
म्हणजे ज्या पद्धतीचे कल्चर असेल त्यानुसार मॉरल प्रिन्सिपल्स चेंज होत राहतील. दॅट्स वाय दे आर नॉट व्हॉट ॲब्सोल्यूट, दे आर नॉट ॲब्सोल्यूट. सो फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. सेकंड स्टेटमेंट इज ethical judgments relates to cultural relativism, true आहे. Okay, then the third statement is the evolution of morality is observed during modern progress. Morality जे आहे जसं जसं कल्चर, सोसायटी, रिलीजन हे चेंज होत राहतात तसं तसं मॉरल प्रिन्सिपल्स अँड मोरॅलिटी ऑल्सो चेंजेस अकॉर्डिंग टू द मॉडर्न टाइम्स. ओके, पॅसेजमध्ये त्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहे. सो द आन्सर विल बी 17A, 2 and 3 ओनली. ओके, नेक्स्ट पॅसेज इज पॅसेज नंबर 18. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी या संदर्भात जो आहे हा पॅसेज इथे दिलेला आहे. 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इफेक्टिव्हनेस बॅलन्सेस रूल बेस्ड गव्हर्नन्स विथ इनोव्हेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. ओके, देन इट इज अ करेक्ट. ट्रान्सपरन्सी अँड सिटीजन सेंट्रिक अप्रोचेस आर इसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन. दिस इज ऑल्सो करेक्ट. इफिशियन्सी इन गव्हर्नन्स शुड टेक प्रेसिडेन्स ओव्हर इक्विटी टू एन्श्युअर स्विफ्ट आउटकम. आता प्रेसिडेन्स नाही पाहिजे बघा. ओके, गव्हर्नन्स आणि इक्विटीचा जर तुम्ही विचार केला तर गव्हर्नन्स महत्वाचा आहे का इक्विटी महत्वाची आहे, तर ह्या स्टेटमेंटमध्ये उलट आपल्याला बघायला मिळतं. सो द गव्हर्नन्स इज नॉट इम्पॉर्टंट बट इक्विटी इज इम्पॉर्टंट. इक्विटी महत्वाची आहे आणि इक्विटीसाठी गव्हर्नन्स काम करतं असा तो क्रम आपल्याला येताना दिसतो. सो इट इज नॉट प्रेसिडेन्स. ओके, थर्ड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. सो द आन्सर विल बी A, 1 and 2. 18चा आन्सर काय आहे? A आहे 1 and 2. देन मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॅसेज, पॅसेज नंबर 19. आता इथे जी थीम आहे तर थीम आहे जस्टिस या कन्सेप्टच्या संदर्भात आहे बघा. जस्टिस, द कन्सेप्ट ऑफ जस्टिस. ओके, आता इथे जे आहे बघा पुन्हा 30 स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतात. द फर्स्ट वन इज पनिशमेंट अलोन कॅनॉट अचीव सोसायटियल हार्मोनी. ओके, ऑलरेडी पॅसेजमध्ये या गोष्टी दिलेल्या आहे की पनिशमेंट व्यतिरिक्त जस्टिस जे आहे तर जस्टिस इथे मॅटर करतं. रेट्रिब्युटिव्ह जस्टिस जे आहे ते इथे मॅटर करतं. सो इट इज करेक्ट. रिस्टोरेटिव्ह जस्टिस फोकसेस ऑन रिकन्सायलेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ फ्युचर क्राइम्स. ओके, दिस इज ऑल्सो ट्रू. देन रिस्टोरेटिव्ह जस्टिस इज वाइडली एक्सेप्टेड इन केसेस ऑफ हिनियस क्राइम्स. तर असं नाहीये. मोस्टली सोसायटीकडून काय डिमांड केली जाते की प्युनिटिव्ह जस्टिस म्हणजे पनिशमेंट ओरिएंटेड जस्टिस आपण क्रिमिनल्सला हे दिलं पाहिजे असं ऑलरेडी पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. दॅट्स वाय द आन्सर विल बी A, 1 and 2. ओके, देन द नेक्स्ट पॅसेज, पॅसेज नंबर 20. थीम आहे पॅसेजची वर्ल्ड वॉर, द फर्स्ट वर्ल्ड वॉर. ओके, इथे बघा आता इथे मल्टी स्टेटमेंट नाही आहे पण सिंगल स्टेटमेंट आहे. असे जे क्वेश्चन्स असतात बघा ते खूप इझी टू टॅकल असतात. थोडंसं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि एक डीप थिंकिंग जे आहे क्रिटिकल थिंकिंगमधून ऑप्शन्स एलिमिनेट करून आपल्याला इझिली हे आन्सर सॉल्व्ह करता येतात. ओके, सो द क्वेश्चन इज व्हॉट डज द पॅसेज इम्प्लाय अबाउट द इम्पॅक्ट ऑफ वर्ल्ड वॉर 1. विचारलं काय इम्पॅक्ट. ओके, या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा, ह्या व्यवस्थित वाचून आपण इथे घेतल्या पाहिजे. ठीक आहे, ऑन द जिओ पॉलिटिकल लँडस्केप. सो द आन्सर इज द थर्ड वन दॅट इट इनडायरेक्टली कॉन्ट्रीब्युटेड टू द राइज ऑफ आयडियोलॉजीज लाईक फॅसिझम. ओके, इट्स अ करेक्ट आन्सर. फर्स्ट ऑप्शनमध्ये काय प्रॉब्लेम आहे पहिले इथे सांगितलेलं आहे बघा की इट रिझॉल्व मोस्ट ऑफ द अंडरलाईंग कॉजेस ऑफ कॉन्फ्लिक्ट. रिझॉल्व्ह नाही केलं बघा. जर रिझॉल्व्ह झाला असतं तर सेकंड वर्ल्ड वॉर हा झालाच नसता. फॅसिझम सारख्या आयडियोलॉजी नंतर झाल्या नसतात. ठीक आहे, इट लेड टू द बॅलन्स ऑफ पॉवर इन युरोप. तर नो, इट क्रिएटेड द कॉन्फ्लिक्ट अँड स्ट्रगल बिटवीन द नेशन्स. ओके, देन द फायनल वन इज इट मार्क द एंड ऑफ इम्पेरियलिझम ग्लोबली. याचा संदर्भ इथे कुठेही पॅसेजमध्ये येत नाही. दॅट्स वाय इट इज इनकरेक्ट. सो द करेक्ट वन इज द C. ओके, पॅसेज नंबर 21. महात्मा गांधी यांचे जे 7 सोशल सीन्स आहेत त्या संदर्भात जो आहे हा प्रश्न इथे विचारलेला आहे. ठीक आहे, पॅसेज नंबर 21 इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर्स गांधी सेंट्रल आर्ग्युमेंट रिगार्डिंग सोशल सीन्स. ओके, आता इथे जे आपण बघितलं की दे आर अनअवॉइडेबल इन द प्रोसेस ऑफ सोशल डेव्हलपमेंट. ओके, इट इज करेक्ट बट लेट्स एक्सप्लोर अदर ऑप्शन्स. दे हिंडर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ मॉरली ग्राउंडेड सोसायटी. त्यानंतर आहे दे आर प्रायमरीली मॉरल रॅदर दॅन इथिकल चॅलेंजेस. ओके, तर असं नाहीये. ओके, तर बेसिकली ते काय इथिकल चॅलेंजेस आहेत बिकॉज सोशल सीन्स आर रिलेटेड टू द सोसायटी अँड सोसायटी हॅव इथिक्स. ओके, सोसायटीशी रिलेटेड काय असतात इथिक्स असतात. इंडिव्हिज्युअल्स आर रिलेटेड टू मॉरॅलिटी अँड इथिक्स आर रिलेटेड टू द सोसायटी. ओके,
त्यानंतर दे हॅव रिलेव्हन्स टू इंडिव्हिज्युअल बिहेवियर, हे पण ट्रू आहे. पण आता हे तिन्ही जरी ट्रू असेल तरी पण याच्यापैकी मोस्ट ॲप्रोप्रिएट कोणता आहे? येस, द मोस्ट ॲप्रोप्रिएट इज द ऑप्शन नंबर बी. इथे दिलेलं आहे की दे हिंडर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ मॉरली ग्राउंडेड सोसायटी. ओके, जर एखाद्या सोसायटीला मॉरली अपलिफ्ट करायचं असेल तर इथे हे सोशल सिन्स हे कुठेतरी सॅक्रिफाईस करावं लागतील. हे काय एक प्रकारचे ऑब्स्टेकल्स आहे, यांना ओव्हरकम करावं लागेल. ओके, देन पॅसेज नंबर 22. ब्रेल सिस्टीम जी आहे बघा, व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन्स जे व्यक्ती असतात यांच्यासाठी ब्रेल सिस्टीम जी आहे ती डेव्हलप केली जाते, ज्यामधून रायटिंग आणि रीडिंग या स्किल्स इथे डेव्हलप होताना आपल्याला दिसून येतात. त्या संदर्भात हा पॅसेज आहे. क्वेश्चन विचारलेला आहे की व्हॉट डज द पॅसेज प्रायमरली सजेस्ट अबाउट द रोल ऑफ ब्रेल इन द मॉडर्न वर्ल्ड. की ब्रेल जी सिस्टीम आहे याचा रोल काय मॉडर्न वर्ल्डमध्ये, असं इथे प्रश्न विचारलेला आहे. सो द आन्सर इज इट रिमेन्स अ क्रिटिकल टूल फॉर लिटरसी अँड इन्क्लुझिव्हिटी. ओके, आता फर्स्ट ऑप्शन का नाही आहे? इट हॅज बीन एडेड बाय टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट नंतर आल्या, त्याच्या पहिले सुद्धा जे आहे ब्रेल जी स्टाईल आहे तर ती एक्झिस्ट करत होती. ओके, दॅट्स वाय इट इज रॉंग. इट इज प्रायमरली युजफुल फॉर ऑल जनरेशनचा इथे संबंध येतो, पण पॅसेजमध्ये याचा कुठंही रेफरन्स आपल्याला बघायला मिळत नाही. ठीक आहे. द लास्ट वन इज इट प्रोव्हाइड्स फॉर द बेसिक एज्युकेशनल फंक्शन्स. ओके, इट इज ट्रू बट इन्क्लुझिव्हिटी मॅटर्स. इन्क्लुझिव्हिटी जी आहे ही इथे मॅटर करते. ओके, अदर दॅन एज्युकेशन. सो द मोस्ट ॲप्रोप्रिएट विल बी द सी. पॅसेज नंबर 23. ग्राफिक नॉवेल्स. ओके, कॉमिक बुक्स तुम्हाला माहिती असेल बघा, कॉमिक बुक असतात नाही का, मार्वल, स्पायडरमॅन, कॉमिक बुक्स असतात बघा नाही का, लहान मुलं वगैरे वाचतात. या संदर्भात जपानमध्ये जे कल्चर आहे कॉमिक बुकच्या संदर्भात तर याला काय म्हटलं जातं? ग्राफिक नॉवेल्स असं म्हटलं जातं, जे की ॲडल्ट्स जे आहेत ॲडल्ट सुद्धा याला वाचतात. ठीक आहे, तर ग्राफिक नॉवेल संदर्भात हा पॅसेज आहे. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न नंबर 23. व्हॉट इज द पॅसेजेस मेन आर्ग्युमेंट अबाउट ग्राफिक नॉवेल्स. आर्ग्युमेंट इथं विचारलेलं आहे बघा. तर बेसिकली इथे आन्सर जे आहे बी आहे. दे कंबाईन टेक्स्ट अँड इमेजरी टू क्रिएट युनिक स्टोरी टेलिंग. ओके, पॅसेज जो आहे तो आपण इथे जर रेफर केला आपल्याला इथे लक्षात येतात गोष्टी की फ्रॉम हिस्टॉरिकल इव्हेंट्स टू एक्झिस्टेन्शियल थीम्स चॅलेंजिंग टू ट्रॅडिशनल नोशन्स ऑफ स्टोरी टेलिंग. ओके, दे यूज टेक्स्ट अँड इमेजरी, मल्टी-लेयर्ड एक्सपिरियन्स, ओके, डेप्थ ऑफ द नॅरेटिव्ह. ओके, सर्व गोष्टी ज्या आहे युनिक एक्सपिरियन्स देण्याचं कार्य रीडरला देत असतात. ओके, दॅट्स वाय द सेकंड ऑप्शन इज द करेक्ट. दे प्रोव्हाइड फॉर द नॅरेटिव्ह डेप्थ सिमिलर टू द ट्रॅडिशनल लिटरेचर. चुकीचं आहे. ओके, नॅरेटिव्ह डेप्थ जरी असेल तरी पण ट्रॅडिशनल लिटरेचरपेक्षा हे कसे आहेत? वेगळे आहेत. ठीक आहे. दे आर अ फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट फॉर ऑडियन्सेस. येस दे आर, बट दिस इज नॉट व्हॉट हॅज बीन आस्क्ड. हे मेन आर्ग्युमेंट आहे का? नाही. इट इज अन आर्ग्युमेंट, येस, बट इट इज नॉट द मेन आर्ग्युमेंट. ओके, दे आर अ रायझिंग फेनॉमेना इन द डिजिटल एज. दिस इज ऑल्सो ट्रू, बट दिस इज ऑल्सो नॉट द मेन आर्ग्युमेंट. ओके, म्हणजे स्टेटमेंट जरी खरे असेल अकॉर्डिंग टू द पॅसेज, इवन इफ द स्टेटमेंट आर ट्रू, बट यू हॅव टू फाइंड द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्ग्युमेंट. ओके, द नेक्स्ट पॅसेज इज पॅसेज नंबर 24. पॅसेजची थीम आहे बघा फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. काय थीम आहे? फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. ओके, आता इथे प्रश्न जो विचारलेला आहे की चॅलेंज काय आहे बघा. आता इथे चॅलेंज विचारला आहे की आर्ग्युमेंट विचारला आहे, एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे या गोष्टी सर्वात पहिला आपण इथे बघितल्या पाहिजे. ओके, आता इथे विचारलेलं आहे बघा की व्हॉट इज द की चॅलेंज फॉर द रेव्होल्यूशन. द फर्स्ट ऑप्शन इज स्लोअर इनोव्हेशन. स्लोअर इनोव्हेशन आहे का? नाही. लॅक ऑफ डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग टूल्स. नो. बॅलन्सिंग टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस विथ सोशल इक्विटी हे असू शकतं. त्यानंतर लिमिटेड ॲप्लिकेबिलिटी ऑफ AI अँड रोबोटिक्स इन इंडस्ट्री हे सुद्धा चुकीचं आहे, कारण की ॲप्लिकेशन जे आहे ते लिमिटेड आहे का? तर नाही. सो सी इज दी मोस्ट करेक्ट आन्सर. ओके, 24 इज सी. देन द नेक्स्ट पॅसेज एल निनो जो फेनॉमेना आहे बघा क्लायमेट पॅटर्न्सच्या संदर्भात, या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 25, पॅसेज नंबर 25. प्रश्न विचारलेला आहे हाऊ डज एल निनो इम्पॅक्ट द ग्लोबल कार्बन सायकल. ओके, पहिले स्टेटमेंट ऑलरेडी रॉंग आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट इज ऑल अबाउट बाय एनहान्सिंग द ओशन ॲब्झॉर्प्शन. ओके, एनहान्स करतं का ते? नाही. इट रिड्युसेस.
ओके, ओशनची जी ॲबिलिटी आहे CO2 ॲब्झॉर्ब करण्याची काय केली जाते, रिड्यूस केली जाते. त्यामुळे आन्सर काय असणार आहे, सी असणार आहे. ओके, फोर्थ वन इज बाय स्टिम्युलेटिंग द रिलीज ऑफ मिथेन. याचा संदर्भ इथे येत नाही. ओके, देन द नेक्स्ट पॅसेज इज पॅसेज नंबर 26. 26 नंबर पॅसेज हा वॅक्सिनेशनच्या संदर्भात आहे. बघा, लसीकरण ज्याला आपण म्हणतो, वॅक्सिन्स दिल्या जातात. बरोबर, कोविडच्या काळामध्ये बघा तुम्ही सर्वांनी कोवॅक्सिन असेल, कोविशिल्ड असेल, अशा वॅक्सिन ज्या आहेत त्या तुम्ही इथे इंजेक्ट केल्या. ओके, त्या संदर्भात हा पॅसेज आहे, वॅक्सिनेशन प्रोग्राम. आता इथे विचारलेलं आहे की व्हॉट डज द पॅसेज इम्प्लाय. आता बघा इथे चॅलेंजेस वगैरे नाही आहेत, इथे विचारलं काय, इम्प्लाय अबाउट अचिव्हिंग हर्ड इम्युनिटी थ्रू वॅक्सिनेशन. ओके, सो द आन्सर विल बी डी. हर्ड इम्युनिटी ऑफन रिक्वायर्स सप्लिमेंटरी मेजर्स बियॉन्ड इनिशियल वॅक्सिनेशन. ओके, आता हर्ड इम्युनिटीचा जर क्वेश्चन आहे तर हर्ड इम्युनिटी कीवर्ड आपण जो आहे तो इथे बघितला पाहिजे. हर्ड इम्युनिटीच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे की व्हाईल हर्ड इम्युनिटी इज अ गोल, इट इज नॉट अचिवेबल फॉर ऑल डिसीजेस नेसेसिटिंग बूस्टर डोसेस ऑल अल्टरनेट इंटरव्हेन्शन. म्हणजे हर्ड इम्युनिटी जर अचीव करायची असेल तर अल्टरनेट इंटरव्हेन्शन सुद्धा त्यासोबत केले गेले पाहिजे. ओके, सो दॅट्स वाय द फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. थर्ड ऑप्शन काय आहे की इथे वॅक्सिन्स अलोन कॅन इन्श्युअर. नो, इट कॅनॉट अलोन इन्श्युअर, कॉन्ट्राडिक्ट होतो बघा फोर्थ आणि थर्ड. ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट इज दॅट पब्लिक हेजिटन्सी हॅज नो इम्पॅक्ट. असं आहे का की इम्पॅक्ट होत नाही, तर इम्पॅक्ट होतात. हर्ड इम्युनिटी इज युनिव्हर्सली अचिवेबल फॉर अ व्हरायटी ऑफ डिसीजेस. आहे का युनिव्हर्सली अचिवेबल? युनिव्हर्सली अचिवेबल नाही, कारण की देर इज नो गॅरंटी दॅट इट इज अचिवेबल युनिव्हर्सली. ओके, सो द आन्सर विल बी डी. 26 काय आहे, डी आहे बघा. पॅसेज नंबर 27. द थीम इज बायोपायरेसी. थीम काय आहे, बायोपायरेसी आहे. ओके, बायोपायरेसी म्हणजे काय, जे काही बायोटिक कंपोनेंट्स आहे ज्याला आपण ट्रॅडिशनल नॉलेज सुद्धा म्हणत असतो, तर या संदर्भात कोणतंही पेटंट असेल किंवा नसेल, या संदर्भात जे आहे गुड्स अँड सर्व्हिसेस काय करणे, प्रोड्यूस करणे विदाउट द कन्सेंट ऑफ द ओनर, त्याला आपण काय म्हणतो, बायोपायरेसी असं म्हणत असतो. ओके, सो क्वेश्चन नंबर 26 इथे जे आहे आपण बघितला. त्यानंतर 27 आहे. इथे विचारलेलं आहे की व्हॉट इज अ की ऑब्स्टॅकल. आता इथे बघा चॅलेंज काय आहे, मेन अडथळा इथे काय आहे, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. इट इज ऑल अबाउट ऑब्स्टॅकल. सो द आन्सर विल बी द वीक इन्फोर्समेंट ऑफ इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स. ओके, जर तुम्ही इथे जर लास्ट स्टेटमेंट जर बघितले की इन्फोर्समेंट रिमेन्स वीक ॲज पॉवरफुल स्टेक होल्डर्स ऑफन बायपास लीगल फ्रेमवर्क्स परपेच्युएटिंग इनइक्विटीज इन रिसोर्स युटिलायझेशन. म्हणजे लीगल फ्रेमवर्क जे आहेत इंटरनॅशनली हे वीक झालेले आहेत. ओके, त्यामुळे दिस इज द मेन ऑब्स्टॅकल. द फर्स्ट वन इज लॅक ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज डॉक्युमेंटेशन. नो, दिस इज नॉट अ चॅलेंज. रॅपिड बायोपायरेसी इन डेव्हलपिंग कंट्रीज, दिस इज ऑल्सो इरिलेव्हंट. ॲब्सेन्स ऑफ इंडिजिनियस नॉलेज सिस्टम, असं आहे का, तर असं सुद्धा नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर पॅसेज नंबर 28. बाल्टिक कंट्रीज. ओके, द पॅसेज इज ऑल अबाउट बाल्टिक कंट्रीज. कुठे असतात बरं बाल्टिक कंट्रीज, कोण सांगेल? खाली चॅट बॉक्समध्ये जे आहे कमेंट करा, कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये बाल्टिक कंट्रीज येतात. ओके, सो द क्वेश्चन इज दॅट, क्वेश्चन नंबर 28, विच फॅक्टर हॅज बीन instrumental in the success of Baltic countries innovations as per the passage. ओके, बाल्टिक कंट्रीज का सक्सेसफुल झाला, पॅसेजमध्ये या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत ऑलरेडी. तर आपल्याला ते जे आहे आन्सर जे आहे ते इथे फाइंड करायचं आहे. इफिशियंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस हे त्यांनी केलेलं आहे, बट दिस इज नॉट दी इन्स्ट्रुमेंटल सक्सेस. टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज, दिस इज ऑल्सो करेक्ट. स्ट्रॅटेजिक यूज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस, दिस इज ऑल्सो करेक्ट. Isolation from global markets, this is also correct. So the most appropriate answer will be the C1, strategic use of limited resources. आता याचं कारण काय बघा, समजून घ्या. जेव्हा आपण म्हणतो लिमिटेड रिसोर्सेस, त्याच्यामध्ये काय काय येणार, लँड, इंडस्ट्रीज, ओके, जॉग्राफिकल कंडिशन्स, त्यानंतर आहे ह्युमन रिसोर्सेस. तर रिसोर्सेसमध्ये सर्वांचं जे आहे स्ट्रॅटेजिक यूज केलेलं आहे. दॅट्स वाय सी इज द मोस्ट ॲप्रोप्रिएट. तर सेम जर तुम्ही वरती बघितलं बी नंबर ऑप्शन, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्री, इथे फक्त काय आलं, इंडस्ट्रीज आलेल्या आहेत. रिसोर्सेस आणि इंडस्ट्रीजमध्ये काय आहे, फरक असतो. विच इज द ब्रॉडर टर्म, इंडस्ट्रीज की रिसोर्सेस,
येस, रिसोर्सेस इज द ब्रॉडर टर्म. ओके, देन इफिशियंट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता बघा, नॅचरल रिसोर्सेस जरी लँड असेल, पण नॅचरल व्यतिरिक्त जे टेक्नॉलॉजिकल रिसोर्सेस असतात ते नॅचरलमध्ये येतील का? नाही. सो रिसोर्सेस जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये उपप्रकार म्हणजे सब टाईप्स, नॅचरल पण आले, आर्टिफिशियल पण आले, म्हणजे टेक्नॉलॉजी पण आहे, लँड पण आहे. म्हणून जे आहे ब्रॉडर टर्म जे आहे ती आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये बघायला मिळते. नॅचरल रिसोर्सेस इज अ पार्ट ऑफ दीज रिसोर्सेस. सो द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर विल बी द सी. 28चं काय आहे? सी आहे. ओके, त्यानंतर पॅसेज नंबर 29, क्वेश्चन नंबर 29. बुद्धिझम जे आहे बघा, 4 नोबल ट्रूथ्स अँड बुद्धिझम 8 फोल्ड पाथ, या संदर्भात जे आहे बघा, बुद्धिस्ट फिलॉसॉफी संदर्भात हा पॅसेज आहे. प्रश्न इथे विचारलेला आहे की व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ बुद्धिझम दॅट इज हायलाइटेड ॲज रिलेव्हंट इन मॉडर्न कंटेक्स्ट. ओके, तर इथिकल कंडक्ट आणि माइंडफुलनेस जे आहे टू रिड्यूस द सफरिंग, हे ऑलरेडी मेन्शन आहे बघा पॅसेजमध्ये. ओके, तुम्ही जर इथे बघितलं की अटॅचमेंट आहे बघा, इग्नोरन्स दिलेला आहे, ह्युमन मिझरी, माइंडफुलनेस अँड इथिकल कंडक्ट फॉर लिबरेशन, तर सर्व गोष्टी ज्या ऑलरेडी इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे, दॅट्स वाय बी इज द करेक्ट आन्सर. ए मध्ये प्रॉब्लेम काय? रिच्युअल वर्शिप, अशा गोष्टी मेन्शन नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर वेलफेअर ऑफ ऑल, बघा एक्स्ट्रीम वर्ड इथे आहे ऑल. ठीक आहे, या संदर्भात इथे इनकरेक्ट. ॲक्युमुलेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी टू प्रॅक्टिसेस, तर ॲक्युमुलेशन इथे करायचं नाहीये. ठीक आहे, टू क्रिएट रिलिजियस इन्फ्लुएन्स ऑन सायकोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल इथिक्स, तर इन्फ्लुएन्स नाही क्रिएट करायचं. जरी इथे कीवर्ड्स मेन्शन असतील एन्व्हायरमेंटल इथिक्स, सायकोलॉजी, बट इथे जे आहे रिलिजियस इन्फ्लुएन्स क्रिएट करायचं नाहीये. तर इथे काय करायचं? नॉर्मल इन्फ्लुएन्स करायचं, क्रिएट करायचं, जे कसं असेल, इथिकल असेल आणि मॉरल असेल. ओके, तर इथे कंटेक्स्ट जो आहे तो बदलतो बघा, रिलिजियस शब्द इथे ऍड झाला. आन्सर काय असेल? 29चं बी आहे. देन द पॅसेज नंबर 13, क्वेश्चन नंबर 30. द पॅसेज इज ऑल अबाउट सायबर फ्रॉड. कशा संदर्भात पॅसेज आहे? सायबर फ्रॉडच्या संदर्भात पॅसेज आहे. इथे विचारलेलं आहे की व्हॉट डज द पॅसेज सजेस्ट ॲज अ ड्युअल अप्रोच कॉम्बॅटिंग सायबर फ्रॉड. सायबर फ्रॉडला जर कॉम्बॅट करायचं असेल, कोणते ड्युअल अप्रोच जो आहे तो इथे सजेस्ट केलेला आहे. तर बेसिकली बघा, पहिलं जे ऑप्शन आहे स्ट्रेंथनिंग लॉज अँड एनहान्सिंग टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. त्यानंतर सेकंड इज प्रोमोटिंग डिजिटल लिटरसी अँड सायबर सिक्युरिटी मेजर्स. आता बघा, डिजिटल लिटरसी जेव्हा आपण म्हणतो हा सिटीजन तर्फे हा पार्ट प्ले केला जातो. सायबर सिक्युरिटी जर म्हटलं, हा इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्नमेंट यांच्या साईडकडून जो आहे हा पार्ट प्ले केला जातो. म्हणजे बोथ साइड्स ड्युअल अप्रोच जे आहे आपल्याला सेकंड ऑप्शन मध्ये बघायला मिळतात. ई कॉमर्स ग्रोथ जे आहे इरिलेव्हंट आहे. ओके, त्यानंतर फोर्थ ऑप्शन एन्करेजिंग ह्युमन सायबर स्पेस स्किल्स टू टेस्ट सिक्युरिटी सिस्टम. ओके, याचाही सुद्धा जो आहे रिलेव्हन्स इथे पॅसेज सोबत येत नाही. त्यानंतर पॅसेज नंबर 31, एस्चेरिया कोलाई, ज्याला आपण ई कोलाई म्हणून सुद्धा ओळखतो. ओके, डेंजरस जो आहे हा बॅक्टेरिया आहे. डिसीजेस जे आहेत, विविध डिसीजेस, व्हेरियस डिसीजेस आर बॉर्न फ्रॉम दिस पर्टिक्युलर बॅक्टेरिया. ओके, सो इथे प्रश्न विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स प्रायमरीली कॉन्ट्रीब्युट्स टू द ॲडॅप्टेबिलिटी ऑफ पॅथोजेनिक ई कोलाई स्ट्रेन्स. पहिले जे आहे बघा, ग्राम नेगेटिव्ह सेल वॉल स्ट्रक्चर. सेकंड इज हाय रिप्रोडक्टिव्ह रेट इन एरोबिक एन्व्हायरमेंट्स, जेनेटिक युनिफॉर्मिटी विथ स्ट्रेन्स, बायोफिल्म फॉर्मेशन. बघा, प्रश्न जे आहे, ऑप्शन जे आहेत हे सर्व ट्रू इथे वाटू शकतं आपल्याला, परंतु जर तुम्ही कीनली ऑब्झर्व केलं तर जे 4th नंबरचं ऑप्शन आहे बघा. ओके, 4th नंबरमध्ये विचारलेलं आहे, सांगितलेलं आहे की बायोफिल्म फॉर्मेशन इथे होते. आता बायोफिल्म फॉर्मेशन आणि विचारलेलं काय आहे की विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स प्रायमरीली कॉन्ट्रीब्यूट टू ॲडॅप्टेबिलिटी. कीवर्ड इथे काय? ॲडॅप्टेबिलिटीच आहे. आपण इथे जर शेवटचं स्टेटमेंट्स इथे बघितले, दर ॲबिलिटी टू फॉर्म बायोफिल्म्स एन्हान्सेस पर्सिस्टन्स इन एन्व्हायरमेंट्स. म्हणजे विविध वातावरणामध्ये जे आहे त्यांचं पर्सिस्टन्स वाढतं. कशामुळे? बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू फॉर्म बायोफिल्म्स. ओके, सो द 4th वन इज हिअर द करेक्ट वन. ओके, प्रश्न समजून घ्यायचा, जरी बाकीचे ट्रू असतील, रिलेव्हंट पण असतील बघा, परंतु जो विचारलेला आहे गोष्टी की ॲडॅप्टिबिलिटी कुठे होते एन्व्हायरमेंट, सो द मोस्ट ॲप्रोप्रिएट इज द ऑप्शन नंबर डी. ओके, पॅसेज नंबर 32, क्वेश्चन नंबर 32. एल निनो जे आहे बघा, एल निनो आणि क्लायमॅटिक फेनॉमेना या संदर्भात जे आहे हा पॅसेज इथे दिलेला आहे. विचारलेला आहे की विच कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स एम्प्लिफाइज एल निनोज इम्पॅक्ट ऑन ग्लोबल वेदर पॅटर्न्स. द फर्स्ट ऑप्शन इज पॅसिफिक वॉर्मिंग,
अँड इन्क्रीज्ड सोलार रेडिएशन. आहे का ट्रू? तर नो. ओके. देन द नेक्स्ट वन इज weak monsoons and Indian Ocean dipole in negative phase. So this is the correct one. Okay. मॉन्सून कसे असतात? वीक असतात. हा त्याचा इम्पॅक्ट आहे. क्वेश्चन मध्ये विचारलं इम्पॅक्ट काय होतं की बेसिकली वीक मॉन्सून्स आणि इंडियन ओशन डायपोल मुवमेंट जी रेग्युलर असते तर ती इरेग्युलर होऊन जाते, म्हणजेच काय होते निगेटिव्ह फेज मध्ये ती येते. ओके. त्यानंतर नेक्स्ट इज स्ट्रेंथन ट्रेड विंड्स अँड ला निना इमर्जन्स. रिलेव्हन्स याचा नाही. त्यानंतर रेड्यूस न्यूट्रिएंट अपवेलिंग अँड पॅसिफिक डिकेडियल ऑसिलेशन. ओके. तर मेनली मॉन्सून बद्दल जे आहे ते पॅसेजमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी बी. देन पॅसेज नंबर 33, क्वेश्चन नंबर 33. ओके. एक फोकलोर आहे बघा, साऊथ अमेरिकन फोकलोर. चुपा काब्रा हा एक मिथिकल ॲनिमल आहे. बघा तुम्हाला युनिकॉर्न्स वगैरे माहिती असते नाही का, ज्यांच्या फोरहेडवरती एक हॉर्न असतो बघा, युनिकॉर्न्स. बरोबर. ड्रॅगन आहे बघा, ड्रॅगन्स. बरोबर. ड्रॅगन्स होते का रियालिटीमध्ये? नाही. दे आर मिथॉलॉजिकल ॲनिमल्स. सिमिलरली छुपा काब्रा इज ऑल्सो अ मिथॉलॉजिकल ॲनिमल. तर ही एक फोकलोर आहे बघा. कुठे फेमस आहे? साऊथ अमेरिका, ज्याला आपण म्हणतो लॅटिन अमेरिका. त्या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. ती याची मेन थीम आहे बघा. आता इथे प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट एक्सप्लेन्स द पर्सिस्टन्स ऑफ द चुपा काब्रा लेजंड डिस्पाइट सायंटिफिक एक्सप्लेनेशन्स. ओके. म्हणजे इथे सांगितलेलं काय की छुपा काब्रा एक्झिस्ट करतो. ओके. हे कोणत्या आधारावरती आपल्याला प्रूव्ह करता येतं असं इथे गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर बेसिकली बघा, सायकोलॉजिकल पॅटर्न रेकग्निशन अँड कल्चरल रेझोनन्स. कल्चरलमध्ये याच्याबद्दल नेहमी जे आहे चर्चा केली जाते त्याला आपण कल्चरल रेझोनन्स आणि सायकोलॉजिकल पॅटर्न. म्हणजे बघा काही लोकांवरती अटॅक्स वगैरे झाले, जंगलमध्ये जे आहे एखादा प्राणी वगैरे दिसला तर लोक जनरली असं म्हणतात की इथे जे आहे सायकोलॉजिकली आम्ही जे आहे चुपा काब्रा या ॲनिमलला जे आहे ते ऑब्झर्व केलेलं आहे. ओके. द फोर्थ वन इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॅसेज इज पॅसेज नंबर 34, इमॅजिनेशन ऑफ चिल्ड्रन. ओके. जे लहान मुलं असतात तर त्यांच्या ज्या कल्पना असतात, कल्पना किंवा कल्पना शक्ती, त्यावरती हा पॅसेज इथे आधारलेला आहे. ओके. तर इमॅजिनेशन ऑफ चिल्ड्रन इज द मेन थीम इन दिस पॅसेज नंबर 34. आता क्वेश्चन नंबर जो 34 आहे इथे विचारलेला आहे की विच फॅक्टर इज मोस्ट क्रिटिकल in fostering the imagination of the children. The first one is freedom for rigid society norms and unstructured activities. Next one is exposure to structured learning environments. Okay. तर स्ट्रक्चर्ड नाही पाहिजे बघा. पुन्हा पॅसेजमध्ये हेच सांगितलेलं आहे की अनस्ट्रक्चर्ड पाहिजे, ओपननेस पाहिजे, म्हणजे क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशनला काय तिथे फ्रीडम आपल्याला अवेलेबल मिळेल. अर्ली लिटरसी डेव्हलपमेंट अँड मेमोरायझेशन स्किल्स. ओके. डझंट मॅटर. त्यानंतर अवॉइडन्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स अंटिल ॲडॉल्संट. तर अंटिल ॲडॉल्संट नाहीये. ओके. तर द फर्स्ट वन इज द आन्सर. 34चं काय आहे? ए असणार आहे की रिजिडल सोसायटल नॉर्म्स जे आहेत त्याच्यापासून फ्रीडम पाहिजे. त्याचबरोबर अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे ज्या अनस्ट्रक्चर्ड असेल. ओके. विच आर नॉट स्ट्रक्चर्ड इन एनी फॉर्म. देन पॅसेज इज 35 नंबर पॅसेज, एक्झामिनेशन्स. ओके. एक्झाम्स जे असतात बघा, स्कूल, कॉलेजेस, कॉम्पिटेटिव्ह कोणत्याही ज्या एक्झाम्स असतात त्या एक्झाम्स ही थीम आहे बघा पॅसेजची. इथे विचारलेलं आहे की विच फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह अलायन्स विथ द क्रिटिक ऑफ एक्झामिनेशन. आता इथे बघा चॅलेंज नाहीये, ऑब्स्टॅकल नाहीये, इम्प्लिकेशन आहे का? नाही. इथे कीवर्ड काय आहे? बेसिकली क्रिटिक आहे. ओके. क्रिटिकवरती हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. एक्झिस्टेन्शियलिझम एम्फासिस द प्रोसेस ओव्हर द आउटकम. सेकंड वन इज रॅशनलिझम ॲडव्होकेट्स स्ट्रक्चर्ड इव्हॅल्युएशन ऑफ लॉजिक. Empiricism values observation over systematic assessment. Utilitarianism justifies exams as maximizing social benefit. आता फोर्थ ऑप्शनचा इथे रिलेव्हन्स येत नाही कारण की हा जो कीवर्ड आहे युटिलिटॅरियनिझमचा हा कुठेही मेन्शन केलेला नाही. ओके. दॅट्स वाय इट डझंट मॅटर. आता जर पुढे जर आपण बघितलं नेक्स्ट ऑप्शन तर इथे बघा बेसिकली एक्झिस्टेन्शियलिझम एम्फासिस द प्रोसेस ओव्हर द आउटकम. म्हणजे आता एक्झामला जर आपण क्रिटिक करायचं म्हटलं तर इथे बेसिकली काय एक्झाम्स ह्या प्रोसेस असतात तर प्रोसेसला जास्त महत्त्व दिलं जातं रॅदर दॅन आउटकम. की एक्झाम्सचे जे सिस्टमॅटिकली कंडक्ट केल्या जातात, ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये एज ग्रुप इन्व्हॉल्व केला जातो, ज्या सिस्टीमकडून त्या कंडक्ट केल्या जातात, हे सर्व काय एक प्रोसेसला जे आहे महत्त्व दिलं जातं रॅदर दॅन दी आउटकम. ओके. सो द फर्स्ट वन इज द करेक्ट आन्सर. ओके.
पॅसेज नंबर 36 पोएट्री जे आहे बघा, पोएट्री या पॅसेजची थीम आहे की पोएट्री एक्झॅक्टली काय असते, पोएट्रीचे परिणाम काय होतात. ओके, पोएट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय डिस्कस केल्या जातात. तिथे T.S. एलियट जे आहे यांचा सुद्धा इथे रेफरन्स दिलेला आहे. आता हे महत्त्वाचं काय आहे, कारण की क्वेश्चन जो आहे तो एक्झॅक्टली याच थेअरीवरती इथे विचारलेला आहे. ओके, सो द क्वेश्चन नंबर 36 हॅज बीन आस्क्ड, विच थेअरी ऑफ पोएट्री अलायन्स विथ T.S. इलियट्स व्ह्यू. ओके, T.S. इलियट जो आहे जे व्ह्यूची कोणती थेअरी इथे जे आहे अलाइन करते. आता T.S. इलियट यांना जर आपण शोधलं तर इथे आपल्याला बघायला मिळेल की T.S. इलियट हाऊएव्हर चॅम्पियन इन पर्सनॅलिटी असर्टिंग पोएट्री मस्ट बी अटॅच फ्रॉम पर्सनल सेंटिमेंट. म्हणजे पोएट्री आणि पर्सनल इमोशन्स हे कसे पाहिजे, वेगवेगळे पाहिजे. पर्सनल इमोशन्स वेगळे आणि पोएट्री जी आहे ती कशी पाहिजे, डिफरंट पद्धतीने इथे पाहिजे. ओके, सो द आन्सर फॉर द 36 विल बी दॅट द न्यू क्रिटिसिझम ॲडव्होकेटिंग टेक्स्च्युअल ऑटोनॉमी. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके, कारण की इमोशनला एम्फासाइज केलेला आहे का, नाही. सांगितलेलं आहे की पोएट्री वेगळी पाहिजे, इमोशन्स वेगळे पाहिजे, त्यामुळे इथे एम्फासाइज केलेलं नाही. स्ट्रक्चरलिझम फोकसिंग ऑन सिस्टमॅटिक रूल्सला फोकस केलेला आहे का, नाही. कारण की दोन्ही गोष्टीला जे आहे इथे बॅलन्स करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. न्यू क्रिटिसिझम ॲडव्होकेटिंग टेक्स्च्युअल ऑटोनॉमी यावरती जो आहे फोकस केलेला आहे की क्रिटिसिझम जो आहे तो झाला पाहिजे, परंतु क्रिटिसिझम करताना टेक्स्च्युअल ऑटोनॉमी वेगळे पाहिजे का, कारण की पोएट्री ही वेगळी असते, त्याचबरोबर ह्युमन इमोशन्स हे वेगळे असतात. डायरेक्टली ते अलाइन होतं बघा त्याचं. ठीक आहे. फोर्थ ऑप्शन पोस्ट मॉडर्निझम कन्स्ट्रक्टिंग ग्रँड नॅरेटिव्ह. ओके, सिंपल स्टेटमेंट आहे, रिलेव्हंट पण आहे, परंतु इट डझंट अलाइन. ओके, द आन्सर विल बी सी. पॅसेज नंबर 37 जेन ऑस्टिन बघा, फेमस नॉव्हलिस्ट आहेत, या संदर्भात जो आहे मेन थीम इथे बघायला मिळते. प्रश्न विचारलेला आहे की विच लिटरली टेक्निक इज सेंट्रल टू द ऑस्टिन्स नॅरेटिव्ह स्टाईल. ओके, कोणत्या टेक्निकने जे आहे बघा ऑस्टिन यांनी आपले वेगवेगळ्या नॉवेल्स ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 37. पहिले जे ऑप्शन आहे बघा इथे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस रिव्हिलिंग सबकॉन्शियस थॉट्स. ओके, तर याचा रिलेव्हन्स जो आहे फारसा आपल्याला पॅसेजमध्ये इम्पॉर्टन्स मिळत नाही. मर्जिंग नॅरेशन विथ कॅरेक्टर थॉट्स थ्रू स्पीच हा करेक्ट अप्रोच आहे बघा. ठीक आहे. एपिस्टोलरी फॉर्मॅट स्ट्रक्चरिंग नॅरेटिव्ह थ्रू लेटर्स. आता एपिस्टोलरी म्हणजे काय की लेटर फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे का नॉवेल्स. ओके, याचा संदर्भ लागत नाही. ओमनिशेंट नॅरेशन मेंटेनिंग अन ऑल नोईंग पर्स्पेक्टिव्ह. ऑल नोईंग पर्स्पेक्टिव्ह आहे का, तर नाही. ओके, तर बेसिकली जर पॅसेज तुम्ही बघितला तर नॅरेशन जे आहे कॅरेक्टरच्या थॉट्समधून थ्रू स्पीचमधून आले पाहिजे. ओके, जर तुम्ही ते बघितलं की सोशल कमेंट्री दिलेली आहे, क्लास, जेंडर, मॉरॅलिटी, तर हे कसं येतं कॅरेक्टर थॉट्समधून येतं, थ्रू स्पीचमधून या गोष्टी सांगितल्या जातात. ओके, सो द आन्सर विल बी फॉर द पॅसेज नंबर 37, क्वेश्चन नंबर 37 इज ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पॅसेज नंबर 38 आहे, क्वेश्चन नंबर 38 रॅट होल मायनिंग. ओके, इंडियामध्ये जे आहे बघा मेघालयमध्ये हा एक मेजर इश्यू आहे. इथे इंडिव्हिज्युअल्स जे आहेत किंवा लहान मुलं जे असतील स्मॉल चिल्ड्रन्स, ओके, दे इंडिव्हिज्युअली गोल इन द स्मॉल होल्स विच आर देअर फॉर द मायनिंग ऑफ व्हेरियस मिनरल्स. ओके, आता इथे जे बघा पॅसेज आपल्याला बरीचशी माहिती सांगतो, त्याचबरोबर विचारलेलं आहे की फिलॉसॉफिकल डिलेमा काय. आता फॅक्च्युअली इथं गोष्टी विचारलेल्या नाही, तुमच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती इथे फिलॉसॉफिकल डिलेमा इथे तुम्हाला विचारलेला आहे. ओके, सो द आन्सर विल बी फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन विल बी द फर्स्ट वन, ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स वेअर इंडिव्हिज्युअल गेम्स हार्म्स ओव्हर कलेक्टिव्ह वेलफेअर. म्हणजे बघा कम्युनिटीचं वेलफेअर इथे होत आहे, त्याचबरोबर इथे ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स म्हणजे काय, जो व्यक्तिक जो इकडे सॅक्रिफाईस होतोय एका इंडिव्हिज्युअलचा, मग तो इंडिव्हिज्युअल असेल किंवा इट कॅन बी अ स्मॉल चाइल्ड, त्याचा इथे काय होतं सॅक्रिफाईस होताना दिसतंय. म्हणजे इट गेन्स हार्म फॉर द कलेक्टिव्ह वेलफेअर. म्हणजे डिलेमा इथे बघायला मिळतो. डिलेमाचा अर्थ काय होतो की टू साइड्स आर देअर अँड टू साइड्स आर कॉन्ट्राडिक्टिंग विथ इच अदर. याला आपण काय म्हणतो डिलेमा असं म्हणत असतो. तर डिलेमा आपल्याला ह्या फर्स्ट ऑप्शनमध्ये बघायला मिळतो. सेकंड ऑप्शनमध्ये आहे का डिलेमा, तर नाही बघा. अँथ्रोपोसेसिझम प्रायोरिटायझिंग ह्युमन नीड्स ओव्हर इकॉलॉजिकल बॅलन्स, तर हे इथे चुकीचं आहे. युटिलिटेरियनिझम मॅक्झिमायझिंग बेनिफिट्स डिस्पाइट इथिकल कन्सर्न्स, असं नाहीये. डिओन्टॉलॉजिकल इथिक्स एम्फसाइजिंग द इंट्रिन्सिक व्हॅल्यूज ऑफ लॉ, डिलेमा नाही बघा. जरी हे स्टेटमेंट ट्रू असतील फिलॉसॉफिकली तरी पण इथे कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्राडिक्शन जे स्ट्रगल आहे ते दोन थॉट्समध्ये आपल्याला दिसून येत नाही. सो द आन्सर विल बी फॉर द 38 इज ए. पॅसेज नंबर 39 सिनेमाटोग्राफी. ओके, मूवीज वगैरे बघा, आता रिसेंटली पुष्पा 2 वगैरे खूप मूवी हिट झालेला आहे बघा, नाही का. तर बऱ्याच वेळेस जे आहे बघा मूवी मेकिंगमध्ये
जो रोल असतो सिनेमॅटोग्राफरचा एक रोल असतो की कशा पद्धतीने मूवी जी आहे ती शूट झाली पाहिजे ओके थ्रू द कॅमेरा. या संदर्भात जे आहे बघा थीम आहे पॅसेजची. पॅसेज नंबर 39 क्वेश्चन नंबर 39 विचारलेला आहे विच सिनेमॅटोग्राफिक टेक्निक एम्फसाइजेस अनइंटरप्टेड रिअलिझम. रिअलिझम कुठून येतं सिनेमॅटोग्राफीमध्ये. पूर्ण पॅसेज जेव्हा आपण वाचतो आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात की इथे बेसिकली डीप फोकसमध्ये काय मिळतं मल्टिपल प्लेन्स ऑफ ऍक्शन मिळतात फक्त. परंतु आपल्याला विचारलं आहे रिअलिझम. तर रिअलिझम कुठून मिळणार लॉंग टेक सस्टेनिंग कंटिन्युअस व्हिज्युअल फ्लो. म्हणजे कोणत्याही प्रकारचा कॅमेराचा शॉट असेल तर तो कंटिन्युअस फ्लोमध्ये तो एक्झिस्ट झाला पाहिजे. त्याच्यामध्ये कट जरी असतील तर याच्यामध्ये कंटिन्यू मोशन्स हे आपल्याला त्या एडिटिंगमधून ते रिफ्लेक्ट करता आले पाहिजे. दिस इज वॉट द ऑप्शन नंबर बी इज टॉकिंग अबाउट. सो द आन्सर विल बी 39 बी. ओके. थर्ड आणि फोर्थ जे आहे बघा फारसं रिलेव्हंट नाहीये. इथे विचारलेलं आहे की मॅच ऑन ऍक्शन ट्रान्झिशनिंग बिटवीन सीन. आता इथे ट्रान्झिशन बद्दल बोललेलं आहे. ट्रान्झिशन वेगळी गोष्ट आहे परंतु फ्लो जो आहे तो इथे मेंटेन ठेवावा लागतो. मोन्टाज क्रिएटिंग मीनिंग थ्रू जक्स्टापोजिशन. आता हे मोन्टाज वगैरे बघा हे गुगल ॲप्स जे असतात बघा गुगल फोटोज. अचानक तुम्हाला एखादा फोटो बघा असे अनेक फोटोज मिळून ते तुम्हाला नाही का एक सिंगल फोटो बनवून देतं बघा. स्टेटसमध्ये बघा तिथे तुम्हाला नोटिफिकेशन येत असतं नाही का की लास्ट इयर ह्या तारखेला तुम्ही बघा ह्या फोटोज जे आहेत तुम्ही याच्यामध्ये होतात नाही का. तर याला आपण म्हणतो जनरली एक मोन्टाज जो आहे तो बनवला जातो बघा. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये जे आहे बघा म्युझिक वगैरे प्ले होत राहतं ओके. तर तो वेगळा भाग झाला. याचा आणि सिनेमॅटोग्राफी जी आहे त्याचा फारसा जो आहे काही संबंध इथे येत नाही ओके. त्यानंतर पॅसेज नंबर 40 ॲथलेटिसिझम जी आहे कन्सेप्ट या थीमवरती हा पॅसेज इथे बेस्ड आहे. प्रश्न इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर्स द इव्हॉल्विंग एसेन्स ऑफ ॲथलेटिसिझम ॲज डिस्क्राइब्ड इन द पॅसेज. ऑप्शन्स आहे अ ब्लेंड ऑफ फिजिकल स्किल अँड हिस्टॉरिकल ट्रॅडिशन प्रायोरिटायझिंग फेअरनेस अ मॅनिफेस्टेशन ऑफ कमर्शियल सक्सेस ओव्हरशॅडिंग मॉरल व्हर्च्यूज. त्यानंतर इथे विचारलेलं आहे की अ डायनेमिक इंटरप्ले ऑफ फिजिकल कॅपेबिलिटी अँड मॉरल रेझिलियन्स. द फोर्थ वन इज अ कंटेम्पररी कन्स्ट्रक्ट डिवाइड ऑफ एन्शियंट इथिकल अंडरपिनिंग. आता बेसिकली पॅसेज जर तुम्ही इथे बघितला तर पॅसेजमध्ये काय इथिकल डिलेमाज आहेत बघा. म्हणजे काय मॉरल रेझिलियन्स आहे. त्यानंतर फिजिकल कॅपेबिलिटी आहे. आता मॉडर्न स्पोर्ट्सबद्दल जे आहे बघा याच गोष्टी इथे सांगितलेल्या आहे की ब्लेंडिंग जे आहे फिजिकल कॅपेबिलिटीचे होणार मॉरल व्हर्च्यूज सोबत होणार. इथे फेअरनेस आणि पर्सिव्हरन्स या गोष्टी चेक होणार. त्याचबरोबर एन्शियंट सोसायटीजमध्ये ह्युमन पोटेन्शियलला चेक केलं जात होतं. त्यानंतर मॉडर्न याच्यामध्ये फिजिकल ॲबिलिटी आहे कॅरेक्टर स्ट्रॅटेजी ॲडॅप्टिव्हिटी या सर्व गोष्टीचा संदर्भ इथे लागतो ओके. तो करेक्ट आन्सर काय असणार इथे 40चं सी आहे बघा ओके. 40 इज सी. देन द नेक्स्ट पॅसेज नंबर 41 ट्रॉय जे आहे बघा ट्रॉय ओके. ट्रॉयचं जे काही स्टोरी आहे बघा ट्रॉयवरती एक मूवी पण आलेला आहे ओके. इट इज अ लेजेंडरी स्टोरी ठीक आहे. तर ट्रॉयच्या संदर्भात जे आहे बघा इथे थीम इथे सांगितलेली आहे की ट्रॉयचं जे डाऊनफॉल झालं त्याला आपण ट्रोजन हॉर्समुळे होताना आपण बघतो. या संदर्भात कोणकोणत्या प्रकारचे मॉरल आपल्याला या स्टोरीमधून बघायला मिळतं या गोष्टी इथे विचारलेल्या आहे. आता बेसिकली बघा पहिले जे ऑप्शन आहे द इनएबिलिटी ऑफ अ डाऊनफॉल वेन स्ट्रॅटेजिक ब्रिलियन्स आउटवेज मॉरल कन्सिडरेशन ओके. म्हणजे ट्रॉयमध्ये बेसिकली काय झालं होतं की जो ट्रोजन हॉर्स होता या हॉर्सला ॲज अ गिफ्ट म्हणून म्हणजे ट्रस्ट इथे बिल्ड झाला होता. ह्या ट्रस्टमधून तो हॉर्स जो आहे तो ॲक्सेप्ट केला गेला होता स्वतःच्या किंगडममध्ये. आणि ह्या ट्रस्टमुळेच काय झालं इथे त्यांना त्रास झाला. म्हणजे इथे बिट्रेयल आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे काय झालं डाऊनफॉल आपल्याला इफेक्टिव्हली होताना दिसतो. म्हणजे काय झालं की मॉरल कन्सिडरेशनमध्ये ट्रस्ट हा एक फॅक्टर इथे आला. डाऊनफॉलचं रिझन काय झाला हा ट्रस्ट. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिकली पॅसेजमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आता इंटेलिजन्स इथे ट्रायम्फ झालं का नाही ओके. तर इथे ब्रूट वगैरे बघा एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत इथे रिलेव्हंट नाही. त्यानंतर ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी मध्ये इथे सांगितलेलं आहे की द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमिलिटी अँड इथिकल बाउंड्रीज इन लिडरशिप ट्रायम्फ्स ओके. तर उलट आहे बघा की लाईक ट्रस्ट असेल आणि जिथे एम्पॅथी किंवा ह्युमिलिटी असेल तर इथे ह्या गोष्टी सक्सेस होत नाही. हेच आपल्या ट्रॉयमध्ये शिकायला मिळतं ओके. देन द फोर्थ ऑप्शन इज द फ्रॅजिलिटी ऑफ अलायन्सेस फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ मिसट्रस्ट ओके. त्याचा पण इथे रिलेव्हन्स होत नाही ठीक आहे. देन द नेक्स्ट पॅसेज नंबर 42. पॅसेजची थीम आहे ती ऑलिम्पिक व्हिलेज ही थीम आहे.
आता इथे विचारलेलं आहे की विच ॲस्पेक्ट ऑफ द ऑलिम्पिक विलेज चॅलेंजेस इट्स सिम्बॉलिझम ऑफ ग्लोबल युनिटी. ओके, म्हणजे सिम्बॉलिझम जे आहे ग्लोबल युनिटीच्या संदर्भात कोणता घटक जो आहे तो त्याला चॅलेंज करतो. ओके, तर द लॉजिस्टिकल कॉम्प्लेक्सिटीज, लॉजिस्टिक्सचा प्रॉब्लेम आहे का? नाही. द एम्फासिस ऑन इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर जरी असेल पण त्याच्यावरती महत्त्व देणं म्हणजे हा काही प्रॉब्लेम आहे का? तर नाही आहे. तर डिस्पॅरिटीज इन ॲम्युनिटीज बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं ड्यू टू द सोशल इनइक्वॅलिटी जे आहे बघा, इकॉनॉमिक आणि सोशल इनइक्वॅलिटी, याच्यामुळे काय बघायला मिळतं? डिस्पॅरिटीज इन ॲम्युनिटीज बघायला मिळतात. बघा पॅसेजमध्ये सुद्धा मेन्शन आहे ते जर तुम्ही बघितलं की द कॉम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर रिफ्लेक्ट्स मेटिक्युलस प्लॅनिंग बट इथे जे आहे विलेज सक्सेस डिपेंड्स ऑन फॉस्टरिंग इन्क्लुझिव्हिटी असं इथे सांगितलेलं आहे बघा. ओके, त्यानंतर इथे बऱ्याचशा गोष्टी आपण बघू शकतो की येट डिस्पॅरिटीज इन ॲम्युनिटीज ओकेशनली रिव्हील. ओके, ऑप्शन जे आहे कुठे रिलेट होतं तर ऑप्शन नंबर सी इथे ते रिलेट होतं. ओके, सो द आन्सर फॉर द 42 इज क्वेश्चन नंबर सी. ओके, देन नेक्स्ट पॅसेज आहे पॅसेज नंबर 43, क्वेश्चन नंबर 43, हाइस्ट डिलेमा. थीम आहे बघा पॅसेजची. थीम काय आहे? हाइस्ट डिलेमा. ओके, आता बेसिकली बघा इथे डिलेमा हा शब्द आलेला आहे म्हणजे इथे कॉन्ट्राडिक्शन येणार दोन घटकांमध्ये. ओके, तर आता बघा इथे इझी आहे बघा, इझिली आपल्याला डिटेक्ट ऑप्शन करता येतं. पहिला ऑप्शन आहे की द इनएव्हिटेबिलिटी ऑफ बिट्रेयल इन हाय स्टेक्स सिनेरियो. ओके, की बिट्रेयल केलं जातं. हाइस्ट म्हणजे काय बघा, बेसिकली डिलेमा काय की समजा एखादा ग्रुप जो आहे जेव्हा तो चोरी करतो तर चोरी झाल्याच्या नंतर त्या ग्रुपच्या आपापसामध्ये जे आहे काही भांडणं होणार का, मिसट्रस्ट होणार का, बिट्रेल होणार का, एकमेकांना जे आहे एकमेकांपासून जे आहे धोका ज्याला आपण म्हणतो तर तो इथे मिळणार का, या पद्धतीचं बिट्रेल जे आहे ते विचारलेलं आहे. याला आपण हाइस्ट डिलेमा म्हणतो. बरोबर, का सर्वांना इथे फायदा मिळेल जर एकमेकांवरती परस्परांवरती जर सर्वांनी ट्रस्ट निर्माण केला. ट्रस्ट निर्माण केल्याच्या नंतर प्रत्येक मेंबरला ग्रुपमधल्या काय होणार इथे फायदा होणार चोरी केल्याच्या नंतर. ओके, म्हणजे दोन इश्यूज जे आहे इथे आपल्याला इथे बघायला मिळतात. तर पहिलं जे आहे बघा इथे बिट्रेलच्या संदर्भात इथे सांगितलेलं आहे, हे ऑप्शन इथे इनकरेक्ट आहे. त्यानंतर द सुपेरियरिटी ऑफ द कलेक्टिव्ह इथिक्स ओव्हर इंडिव्हिज्युअल गेन. सुपिरियर आहे का? नाही, कारण की डिलेमा इथे विचारलेला आहे म्हणून आपल्याला दोन्हीचा कॉन्फ्लिक्ट दाखवेल असा ऑप्शन आपल्याला इथे निवडा लागेल. ठीक आहे, द इंटरप्ले ऑफ रॅशनॅलिटी अँड इमोशनल अनप्रेडिक्टेबिलिटी. ओके, रॅशनॅलिटी काय असते की कलेक्टिव्ह बेनिफिट इथे होणार आहे. इमोशनल अनप्रेडिक्टेबिलिटी काय की इथे इंडिव्हिज्युअल गेम पण बिट्रेल किंवा डिस्ट्रस्ट इथे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आन्सर काय असणार इथे 43चा सी आहे बघा. ओके, द लिमिटेशन ऑफ गेम थेअरी इन मॉडेलिंग हे इरिलेव्हंट आहे. ओके, 43 सी. द नेक्स्ट पॅसेज नंबर 44, सायको अनालिसिस बाय सिग्मंड फ्रॉइड. ओके, थीम आहे पॅसेज. विचारलेलं आहे की व्हॉट इज द प्रायमरी क्रिटिक ऑफ सायको अनालिसिस. आता बघा इथे क्रिटिक विचारलेलं आहे. ओके, अकॉर्डिंग टू द पॅसेज द फर्स्ट ऑप्शन इज दॅट इट ओव्हर एम्फसाइजेस ऑन रिप्रेस डिझायर्स विदाउट एक्सप्लोरिंग मॉडर्न सायकोलॉजी. तर इथे एक्सप्लोर केल्या जाते बघा सायकोलॉजी. विदाउट हा शब्द इथे चुकीचा आहे. त्यानंतर इट्स इनकम्पॅटेबिलिटी विथ कंटेम्पररी सायकोलॉजिकल फ्रेमवर्क. इनकम्पॅटेबल आहे का? नाही, तर इट इज कम्पॅटेबल. ओके, थर्ड वन इज इट्स फेलियर टू बॅलन्स थेरोटिकल अँड सायंटिफिक अप्रोच. फेल होतं का हे? तर नाही, इट ट्रायज. ओके, इथे जे आहे प्रयत्न चालू असतात. पॅसेज जर आपण व्यवस्थित बघितला तर आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की ते बॅलन्स करण्याचे प्रयत्न हे चालू आहे. देन द फोर्थ वन इज दॅट द इट लॅक्स इम्पेरिकल पर्स्पेक्टिव्ह अँड रिलायज ऑन सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन. ओके, तर सायकोअनालिसिसमध्ये जे आहे बेसिकली इमोशन्स, फिलिंग्स, ड्रीम्स, ओके, नेचर, बिहेवियर, हे जे काही सगळे सायकोलॉजिकल बिहेवियर आहेत याला काय असतात सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन ते करत असतात. त्यामुळे इथे काय की बेसिकली सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशनवरती जास्त फोकस आहे रॅदर दॅन इम्पेरिकल. इम्पेरिकल म्हणजे काय? सायंटिफिक ऑब्झर्वेशन अँड सायंटिफिक डेटा कलेक्शन, याच्यावरती कमी भर आहे, जास्त भर जो आहे तो बिहेवियरवरती आहे. म्हणजे काय? सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन. द आन्सर विल बी डी, 44 डी. ओके, पॅसेज नंबर 45, सर्क्युलर लॉजिक. ओके, सर्क्युलर लॉजिक म्हणजे काय? जसं बघा इथे उदाहरण दिलेलं आहे की द कॉन्स्टिट्यूशन इज अ सुप्रीम बिकॉज इट इज अ सुप्रीम लॉ. आता हे सुप्रीम आहे कॉन्स्टिट्यूशन, हे कुठे प्रूव्ह करावं लागतं आहे? त्याच्याच प्रिमायसेसमध्ये की ते सुप्रीम लॉ आहे म्हणून. ओके, द स्टेटमेंट इज ट्राइंग टू प्रूव्ह इट सेल्फ
ऑन इट्स ओन प्रिमाइसेस इज नोन ॲज सर्क्युलर लॉजिक. ओके, या थीमशी संदर्भात जो आहे हा पॅसेज जो आहे इथे दिलेला आहे. प्रश्न इथे विचारलेला आहे बघा की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट आयडेंटिफाईज अ फ्लॉ. ओके, फ्लॉ कुठे असतो सर्क्युलर रिझनिंग मध्ये इथे विचारलेला आहे. ओके, द फर्स्ट ऑप्शन इज इट रिलायज ऑन एव्हिडन्स. एव्हिडन्स वरती रिलाय आहे का? नाही. आपल्याला माहिती प्रिमाइसेस वरती रिलाय आहे. त्याची डेफिनेशन तीच आहे बघा जे पॅसेज मध्ये सांगितलेलं आहे. इट युजेस इम्पेरिकल डेटा. इम्पेरिकल डेटा यूज होतो का? नाही. ओके, त्याच्या प्रिमाइसेस मधलाच डेटा इथे यूज होतो. इट अज्युम्स द ट्रूथ ऑफ द कंक्लुजन इन द प्रिमाइस. ओके, दिस करेक्टली आयडेंटिफाईज द फ्लॉ. ओके, की त्याच्या प्रिमाइस मध्येच त्याचा अर्थ लपलेला असतो. इट इनकॉर्पोरेट्स डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह इन टू द आर्ग्युमेंट. डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह नसतात. ओके, सो द 45 क्वेश्चन आन्सर इज ऑप्शन नंबर सी. पॅसेज नंबर 46 आहे बघा, जी थीम आहे स्ट्रिंग थेअरीच्या संदर्भात आहे. आता बघा, आइन्स्टाईन आहे ज्यांनी थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी इथे मांडली होती. त्या संदर्भात स्ट्रिंग थेअरीचं इव्होल्युशन आपल्याला नंतर झालेलं दिसून येतं. ओके, सो द क्वेश्चन नंबर इज 46 विचारलेला आहे की विच चॅलेंज टू द स्ट्रिंग थेअरी इज मोस्ट सिग्निफिकंट फॉर इट्स एक्सेप्टन्स ॲज अ सायंटिफिक फ्रेमवर्क. द आन्सर विल बी सी. ओके, चॅलेंज काय आहे मेन की इम्पेरिकल टेस्टेबिलिटी, म्हणजे तुम्हाला सायंटिफिकली हा डेटा जो आहे स्ट्रिंग थेअरीचा तो कलेक्ट करता येत नाही, तो प्रूव्हही करता येत नाही. म्हणजे काय, इम्पेरिकली टेस्टसाठी जे आहे मोठा चॅलेंज इथे आहे. ओके, तर आन्सर विल बी द 46 नंबर इज सी. बाकीचे जर ऑप्शन बघितले तर इट्स इनकम्पॅटेबिलिटी क्वांटम मेकॅनिक्स बरोबर आहे, पण जास्त ते मोठं चॅलेंज नाही आहे कारण ते प्रूव्ह होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते क्वांटम मेकॅनिक्सचा संबंध इथे येत नाही. इट्स इनएबिलिटी टू एक्सप्लेन ग्रॅव्हिटी याचाही संदर्भ येत नाही. इट्स एक्सक्लुजन ऑफ हायर डायमेन्शनल स्पेस टाइम संदर्भ इथे येत नाही. पॅसेज नंबर 47 आहे मालवी जे ट्राईब आहे बघा, मालवी ट्राईब. ओके, या संदर्भात जो आहे पॅसेज इथे मेन थीम बेस्ड आपल्याला मिळतो. 47 नंबर क्वेश्चन आहे विच कॅरेक्टरिस्टिक्स बेस्ट डिफरन्शिएट्स द चेवा फ्रॉम द अदर ट्राईब्स. ओके, इझिली जे आहे बघा तुम्हाला पॅसेजमध्ये आयडेंटिफाय करायला मिळतं. चेवा ट्राईब जे आहे बघा लाईन नंबर 4 मध्ये, द चेवा द लार्जेस्ट ट्राईब आर नोन फॉर देअर मॅट्रिलिनियर लिनिएज अँड द गुलेवांकुलू डान्स. हा एक युनेस्को रेकग्नाइज कल्चरल हेरिटेज आहे. हा जो डान्स आहे बघा. ओके, चेवा ट्राईब बद्दल सांगितलेला आहे. त्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. देअर पॅट्रिलिनियर सोशल स्ट्रक्चर. पॅट्रिलिनियर आहे का? नाही. कसं आहे? मॅट्रिलिनियर आहे. हे चुकीचं आहे. ओके, देअर असोसिएशन विथ गुलेवांकुलू कल्चरल हेरिटेज. इट इज ट्रू. ओके, देन देअर हिस्टॉरिकल प्रॉमिनन्सी ट्रेड नेटवर्क्स. नाही. ओके, डिफरन्शिएट करत नाही कारण बाकीच्या ट्राईब्स पण ज्या आहेत त्या ट्रेडमध्ये इन्व्हॉल्व त्यांच्यासोबत आहे. ओके, त्यानंतर देअर डॉमिनन्स इन नॉर्थर्न मालावीज एज्युकेशनल सिस्टम. दिस इज ऑल्सो नॉट सो रिलेव्हंट. ओके, आन्सर विल बी बी. 47 का आहे? बी आहे. पॅसेज नंबर 48 क्वेश्चन नंबर 48 द थीम इज अबाउट द वेस्टलँड. जे सायन्स फिक्शन मध्ये डिस्टोपियन फ्युचर्स दाखवले जातं बघा. जसं की आता कल्की मूवी येऊन गेला बघा, त्यानंतर ड्यून असेल नाही का, मॅडमॅक्स वगैरे अशा मूवीज असतात नाही का. डिस्टोपियन सायफाय फ्युचर असतं जिथे शॉर्टेज ऑफ रिसोर्सेस असतात, त्याला आपण डिस्टोपियन फ्युचर असं म्हणत असतो. विचारलेला आहे की थीमॅटिक फोकस काय असतो वेस्टलँड सायन्स फिक्शनचा. ओके, रोमॅन्टिसाइज करतं का की खूप भारी आहे नाही का, असं करतं का की लाईक फ्युचर हे खूप चांगलं आहे, इथे ह्या गोष्टी होणारच आहे नाही का, रोमॅन्टिसाइज केलं जात नाही. त्यानंतर द एक्सप्लोरेशन ऑफ युटोपियन आयडियल्स इन बॅरन एन्व्हायरमेंट्स. ओके, हे सुद्धा इथे चुकीचं आहे. ओके, युटोपियन आयडियल सारखी काही गोष्ट नसते. ठीक आहे. त्यानंतर द ट्रायम्फ, द ऑप्शन नंबर बी, द ट्रायम्फ ऑफ टेक्नॉलॉजी ओव्हर नेचर. ओके, तर असं नाहीये कारण की डिस्टोपियन इट इज अ नेगेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे इथे काय ऑलरेडी सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. द रिसोर्सेस आर लिमिटेड, ह्युमॅनिटी इज ऑन द ब्रिंज ऑफ एंडिंग. ओके, तर या गोष्टी आहेत बघा. त्याच्यामुळे ट्रायम्फ हा जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे इथे एक्सेप्टेबल नाही. द फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. द रिझिलियन्स ऑफ ह्युमन मॉरॅलिटी इन स्कार्सिटी. म्हणजे जेव्हा रिसोर्स नसतील त्यावेळेस ह्युमन मॉरॅलिटी किती मेंटेन राहते. जनरली ह्या स्टोरीची काय असते थीम असते बघा. ओके, जसं की आता मॅडमॅक्स मूवी आहे बघा, तर तिथे वॉटर शॉर्टेज असतं. तर मग वॉटर शॉर्टेजमध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन लोकांमध्ये किती मॉरली केलं जातं ह्या प्रश्नांवरती जे आहे मूवी तिथे डायरेक्ट केलेला आहे. ओके, सो 41 आन्सर इज सॉरी द आन्सर टू द 48 नंबर क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए. ओके, देन
पॅसेज नंबर 49, क्वेश्चन नंबर 49 विचारलेला आहे की द इंटिग्रेशन ऑफ रोबोटिक्स इन वॉरफेअर, म्हणजे जे युद्ध परिस्थिती असती, वॉर सिच्युएशन, याच्यामध्ये रोबोटिक्सचं इम्प्लिमेंटेशन ही याची थीम आहे बघा. विचारलेला आहे व्हॉट इथिकल इश्यू इज मोस्ट क्रिटिकल इन द कंटेक्स्ट ऑफ रोबोटिक्स इन वॉरफेअर. इथिकल इश्यू विचारलेला आहे, त्याचे फायदे विचारले आहेत का, तोटे विचारले आहेत का, असं नाही. विचारलेलं काय आहे, इट्स इथिकल इश्यू विचारलेला. ओके, सो द फर्स्ट वन इज द रिडक्शन ऑफ ह्युमन कॅज्युअलिटीज इन कॉम्बॅट. ओके, तर हे गॅरंटीड नाहीये, कॅज्युअलिटीज इन्क्रीज पण होऊ शकतात, कॅज्युअलिटी डिक्रीज सुद्धा होऊ शकतात. त्यानंतर द पोटेन्शियल फॉर रोबोट्स टू रिप्लेस ह्युमन सोल्जर्स, हे सत्य आहे की रिप्लेस होऊ शकतात, बट इज इट अ इथिकल इश्यू? नो, रिप्लेसमेंट इज नॉट अन इथिकल इश्यू. द डेलिगेशन ऑफ लिथल डिसिजन मेकिंग टू मशीन्स, पॅसेजमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे बघा की डेथ डिसिजन्स जे आहे ते डेलिगेट केले जाणार मशीन्सच्या संदर्भात. ओके, त्यामुळे हा एक इथिकल इश्यू जो आहे आपल्याला पॉइंट आउट करता येतो. सो द आन्सर विल बी 49 इज सी. ओके, फोर्थ ऑप्शन जे आहे बघा इथे दिलेला आहे द इनइफिशियन्सी ऑफ AI ड्रिव्हन सिस्टीम. तर इनइफिशियन्सी जरी असेल तरी पण हे जे आहे इथिकल इश्यू इथे रिफ्लेक्ट होत नाही. पॅसेज नंबर 50, क्वेश्चन नंबर 50 पॉलिनेशनच्या संदर्भात आहे. प्लांट प्रोडक्शन मध्ये पॉलिनेशन हा महत्वाचा फॅक्टर आहे. विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट पॉलिनेशन इज आर करेक्ट. फर्स्ट स्टेटमेंट, विंड पॉलिनेशन इज प्रीडॉमिनेंट इन क्रॉप्स लाईक व्हीट अँड राईस. व्हीट अँड राईसचा संदर्भ आहे का कुठे पॅसेजमध्ये? इज इट मेन्शन दॅट व्हीट अँड राईस डू पॉलिनेशन? ओके, जरी हे रियालिटीमध्ये असेल पण पॅसेजमध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे, सो द स्टेटमेंट बिकम्स रॉंग. सेकंड स्टेटमेंट इज पॉलिनेशन इज सोनली डिपेंडेंट ऑन बायोटिक फॅक्टर. सोनली आहे का, ओनली आहे का? नो. ओके, देन अबायोटिक फॅक्टर्स पण आहेत जसं विंड वगैरे आहे बघा. त्यानंतर पेस्टिसाइड यूज एनहान्सेस पॉलिनेशन बाय कंट्रोलिंग हार्मफुल स्पेस. एनहान्स करतं का? नाही, ऍक्च्युअली डिस्टर्ब करतं बघा. पॅसेजमध्ये ऑलरेडी दिलेला आहे की पेस्टिसाइडमुळे जे आहे पॉलिनेशनवरती इफेक्ट होतो निगेटिव्हली. ठीक आहे, सो द आन्सर विल बी व्हॉट? डी, नन. ओके, 50चा आन्सर काय आहे? डी आहे, नन. ऑल द स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. ओके, देन चेस. ओके, चेस आहे बघा, चेसचं ओरिजिन त्या संदर्भात काही फॅक्ट्स जे आहेत ते दिलेले आहे. गॅरी कॅस्परो वगैरे, काही AIचं पण नाव दिलेलं आहे बघा, काही रोबोट्स असतील, कम्प्युटर प्रोग्राम असतील जसं डीप ब्ल्यू. ओके, या संदर्भात इथे माहिती दिलेली आहे. ओके, सो इथे विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, एवढंच विचारलेलं आहे बघा. फॅक्च्युअल इथे प्रश्न आहे. चेस ओरिजिनेटेड इन एन्शियंट इंडिया बट इट्स मॉडर्न रूल्स वर स्टँडर्डाइज्ड 15th सेंचुरी इन एशिया. एशियामध्ये आहे का? नाही. कुठे आहे? युरोपमध्ये आहे. स्टेटमेंट इज इनकरेक्ट. The governing body of chess FIDE was established in the earlier 20th century. ओके, तर एस्टॅब्लिशमेंट बद्दल कुठेही चर्चा केलेली नाही. ओके, त्यानंतर एआयज डॉमिनेटिंग चेस बिगॅन विथ द अल्फा झिरो सेल्फ. अल्फा झिरो बद्दल कुठे संदर्भ दिलेला नाही. दॅट्स वाय ऑल द स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. सो द आन्सर विल बी डी, नन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पॅसेज नंबर 52 स्कॉटिश फार्म. ओके, स्कॉटलँड कंट्रीमध्ये जे काही फार्म आहे, फार्मिंग सिस्टीम आहे, यावरती हा पॅसेज आधारित आहे. इथे विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स प्रिडॉमिनेटली इन्फ्लुएन्सेस फार्मिंग प्रॅक्टिसेस इन स्कॉटलँड. फर्स्ट स्टेटमेंट इज जॉग्राफिकल फॅक्टर्स फेवर लाईफस्टॉक फार्मिंग ओव्हर लार्ज स्केल क्रॉप कल्टिवेशन, असं इथे सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर ब्रेक्झिट हॅज इन्क्रीज सबसिडीज फॉर स्मॉल स्केल फार्मर्स. तर इन्क्रीज केली आहे का इथे? नाही. तर काय केलेलं आहे? डिक्रीज केलेलं आहे. सो दिस इज इनकरेक्ट. द राईट टू रोम लॉ बॅलन्सेस कन्झर्वेशन एफर्ट्स विथ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस. दिस इज ऑल्सो ट्रू. सो द 1 and 3 इज द करेक्ट वन. 52चा आन्सर काय असेल? बी, 1 and 3. ओके, देन नेक्स्ट इज 53, क्वेश्चन नंबर 53. आता पॅसेजची जी थीम आहे बघा ती पॉन शॉप्स आहे. पॉन शॉप्स म्हणजे काय? जिथे जुन्या वस्तू वगैरे मिळतात, अँटिक्विटीज नाही का, हिस्टॉरिकल काही वस्तू असतील, कॉइन्स असतील बघा, काही क्लोदिंग असेल हिस्टॉरिकल. ओके, त्या गोष्टी जिथं मिळतात त्याला काय म्हटलं जातं? पॉन शॉप्स असं म्हटलं जातं. आता इंडियामध्ये रेग्युलेशन आहे बघा, पॉन ब्रोकर्स ऍक्ट जो आहे त्या संदर्भात इथे रेग्युलेशन होताना आपल्याला दिसतं. ओके, तर लेंडिंग इन्स्टिट्यूशन पण होतं जुन्या काळात. ओके, महत्व याला होतं, त्या संदर्भात हा पॅसेज आहे. आता इथे प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राइब द रोल ऑफ पॉन शॉप्स. ओके, भूमिका काय बघा त्यांची. द फर्स्ट वन इज दे प्रोव्हाइड अनसिक्युअर्ड लोन्स. अनसिक्युअर्ड आहे का? तर नाही. कसे आहेत? सिक्युअर्ड आहे. फर्स्ट लाईन मध्ये इथे बघायला मिळतं, दे आर मायक्रो लेंडिंग इन्स्टिट्यूशन सिक्युअर्ड लोन्स अगेन्स्ट कोलॅटरल. सिक्युअर्ड आहे बघा, अनसिक्युअर्ड नाही. फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. सेकंड स्टेटमेंट आहे
दे आर अनरेग्युलेटेड, असं नाहीये, दे आर रेग्युलेटेड. ओके. त्यानंतर इथिकल कन्सर्न्स इन्क्लूड पोटेन्शियल एक्सप्लॉयटेशन ऑफ फायनान्शियली वल्नरेबल इंडिव्हिज्युअल्स. तर येस, इथे जे आहे एक्सप्लॉयटेशन आपल्याला होताना दिसतं. ओके. शेवटी जे आहे पॅसेजमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आन्सर काय असेल? C3 ओनली. 53चा आन्सर काय आहे? C3 ओनली. क्वेश्चन नंबर 54, पॅसेज नंबर 54. नॅनो फायब्रिक्स बद्दल जे आहे बघा, पॅसेजची थीम आहे. 3 स्टेटमेंट दिलेलं आहे. करेक्ट जे आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट इज नॅनो फॅब्रिक्स आर प्रायमरी कंपोज्ड ऑफ कार्बन नॅनो ट्यूब्स. कार्बन नॅनो ट्यूब्सचं मेन्शनच नाही कुठे, त्यामुळे दिस इज इरिलेव्हंट. ओके. त्यानंतर दे हॅव ऍप्लिकेशन्स इन सेक्टर्स लाईक हेल्थकेअर अँड मिलिटरी. आहे का ट्रू? येस, इट इज मेन्शन्ड. ओके. त्यानंतर रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स ग्लोबली एन्श्योर स्ट्रिंजेंट एन्व्हायरमेंटल कंप्लायन्स इन नॅनो फॅब्रिक प्रोडक्शन. आता इथे एन्श्योर आहे का, स्ट्रिंजेंट आहे का फ्रेमवर्क्स? ओके. तर हा जो इश्यू आहे बघा, हा इथे काय केलेला आहे? आयडेंटिफाय केलेला आहे की हे असं नाहीये. ओके. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. सो द ओनली सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. सो आन्सर विल बी A, 2 ओनली. पॅसेज नंबर 55, क्वेश्चन नंबर 55. थीम काय आहे पॅसेजची? पॅसेज थीम आहे डेंगे फीवर. ओके. जो आपल्याला माहिती आहे की ॲडिस जो आहे इजिप्टी, या मॉस्किटोमुळे हा आपल्याला डिसीज जो आहे तो प्रामुख्याने बघायला मिळतो. आता या संदर्भात वॅक्सिन्स वगैरे पण दिलेले आहेत बघा पॅसेजमध्ये. ओके. तर इथे विचारलेलं आहे की मोस्ट इफेक्टिव्ह कंट्रोलिंग डेंग्यू आउटब्रेक्स काय केलं जाऊ शकतं. ओके. सो पहिला आहे बघा, ऍडमिनिस्ट्रेटिंग वॅक्सिन्स लाईक डेंगा वॅक्सिया टू द एंटायर पॉप्युलेशन. हे पॉसिबल नाही बघा. जेव्हा कधी एक्स्ट्रीम वर्ड्स येतात, एंटायर, ऑल, तर हे ऑलमोस्ट जे आहे इथे फॉल्स जे आहे आपण क्रॉस चेक करू शकतो. त्यानंतर इम्प्लिमेंटिंग वेक्टर कंट्रोल स्ट्रॅटेजी टार्गेटिंग द ब्रीडिंग साइट्स ऑफ ॲडिस मॉस्किटो. ब्रीडिंग साइट्सला कुठे मेन्शन केलेलं आहे का? तर येस, इथे तुम्ही बघू शकता की इथे जे आहे दिलेलं आहे की लार्वासाइड स्प्रेइंग केली पाहिजे. काय केली पाहिजे? लार्वासाइड स्प्रेइंग. ओके. म्हणजे काय की ब्रीडिंग साइट जे आहे तिथे टार्गेट केलं पाहिजे. ओके. सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. थर्ड वन इज एनहान्सिंग पब्लिक अवेअरनेस अबाउट वेस्ट मॅनेजमेंट अँड पर्सनल प्रोटेक्शन मेजर्स. ओके. तर ह्या ज्या गोष्टी आहेत बघा इथे कुठे मेन्शन केलेल्या आहेत का वेस्टच्या संदर्भात? येस, तर नाही. ठीक आहे. वेस्टच्या संदर्भात गोष्टी मेन्शन केलेल्या नाही. तर आन्सर काय असणार इथे? ए असणार, 2 ओनली. ठीक आहे. पॅसेज नंबर 56, क्वेश्चन नंबर 56. सोशल मीडिया थीम आहे पॅसेजची. पॅसेजची थीम काय आहे? सोशल मीडिया आहे बघा. प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट रिफ्लेक्ट्स द की चॅलेंजेस पोस्ट बाय सोशल मीडिया ॲज आउटलाईन इन द पॅसेज. ओके. चॅलेंजेस इथं विचारलेले आहेत. चॅलेंजेस आपण बघूया. ओके. आता चॅलेंजेस मध्ये बघा, पहिलं दिलेलं आहे की सोशल मीडिया प्रायमरी स्ट्रेंथन्स पब्लिक डिस्कोर्स. आता ही चॅलेंज आहे का बरं? हे ऍक्च्युली फीचर आहे. इट इज अ गुड फीचर. चांगलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इट इज अ पॉझिटिव्ह पॉईंट. दिस इज नॉट अ चॅलेंज. ओके. त्यामुळे फर्स्ट जे ऑप्शन आहे इथे त्याचा आन्सर नाही. ओके. ऑल्दो इट सीम्स करेक्ट. देन गव्हर्नमेंट्स युनिव्हर्सिटी ॲडव्होकेट फॉर अनरिस्ट्रिक्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टू एनहान्स फ्री स्पीच. ओके. हे सुद्धा याच्यामध्ये चॅलेंज नाही आहे. त्यानंतर द अल्गोरिदमिक बायसेस ऑफ सोशल मीडिया एक्सक्लुझिव्हली मेन्शन आहे बघा पॅसेजमध्ये. पॅसेजमध्ये काय आहे? एक्सक्लुझिव्हली मेन्शन आहे. ओके. की बायसेस जे आहेत इथे क्रिएट होऊ शकतात. ओके. जर तुम्ही बेसिकली ही जर लाईन इथे ऑब्झर्व केली की सायमल्टेनियसली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेस ॲक्युजिशन ऑफ अल्गोरिदमिक बायसेस दॅट ॲम्प्लिफाय पोलरायझिंग कंटेंट. ओके. डायरेक्टली जो आहे आपला रिलेव्हन्स जो आहे तो बघायला मिळतो. सो द ऑप्शन C इज द करेक्ट वन. ओके. इन केस ऑफ सोशल मीडिया. पॅसेज नंबर 57, सॉरी पॅसेज नंबर 57, क्वेश्चन नंबर 57. पॅसेजची थीम काय आहे? पॅसेजची थीम आहे पॉवर्टी. ओके. पॉवर्टीच्या संदर्भात विचारलेला आहे विच ऑफ द फॅक्टर्स आर क्रुशियल फॉर इफेक्टिव्ह पॉवर्टी एलिव्हेशन. पॉवर्टीला जे आपल्याला दूर करायचं आहे त्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स तिथे एसेन्शियल असतील. ओके. तर बघा बेसिकली काय ऑप्शन्स दिलेले आहेत. द फर्स्ट वन इज इंक्रीजिंग ग्लोबल इकॉनॉमिकल ग्रोथ रेट्स. तर ग्रोथ रेट्स इंक्रीज केल्यामुळे पॉवर्टी एलिव्हेट होईल का? लॉजिकली नो. अकॉर्डिंग टू पॅसेज ऑल्सो नो. ओके. एन्श्युरिंग
पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स अँड इन्स्टिट्यूशनल इफिशियन्सी. दिस इज द करेक्ट आन्सर अकॉर्डिंग टू द पॅसेज. पॅसेज जर तुम्ही रेफर केला तर पॅसेजमध्ये ओव्हरऑल याच गोष्टी सांगितलेल्या आहे की गव्हर्नन्सचं जे आहे इथे लोकांचं पार्टिसिपेशन जर असेल, इट ऑल्सो इन्क्रीजेस देअर इन्कम अँड इट ऑल्सो इन्क्रीजेस द इन्स्टिट्यूशनल इफिशियन्सी. ओके. देन द थर्ड वन इज एलिमिनेटिंग इन्कम पॉवर्टी थ्रू इंडस्ट्रियल पॉलिसी. फक्त इन्कम मिनिमाइज करून किंवा इक्वल करून इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? तर होणार नाही. ओके. देन reducing inequality solely by redistributive taxation. ओके. तर टॅक्सेशनचा पण इथे संदर्भ येत नाही. सो द आन्सर विल बी व्हॉट? आन्सर विल बी बी. ओके. नेक्स्ट वन इज पॅसेज नंबर 58. क्वेश्चन नंबर 58. पॅसेजची जी थीम आहे ती आहे ग्लोबल हंगर. ओके. ग्लोबल हंगरच्या संदर्भात पॅसेज आहे. पॅसेजवरती प्रश्न विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द पॅराडॉक्स ऑफ अबंडन्स ॲज डिस्कस्ड इन द पॅसेज. ओके. पॅराडॉक्स विचारलेला आहे, सेम ॲज डिलेमा, की जिथे दोन गोष्टी काय होतात, कॉन्ट्राडिक्ट होतात, त्याला आपण काय म्हणतो, पॅराडॉक्स असं म्हणतो. ओके. आता इथे दोन गोष्टींमध्ये कॉन्फ्लिक्ट कुठे बघायला मिळतो? इन्क्रीजिंग फूड प्रोडक्शन ऑलवेज रिड्युसेस ग्लोबल हंगर. दिस इज नॉट ट्रू. ओके. एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे बघा. क्लायमेट चेंज एक्सक्लुझिव्हली कॉजेस हंगर इन सरप्लस रिजन्स. ओके. दिस इज ऑल्सो नॉट ट्रू. देन structural inequities in food distribution perpetuate hunger despite surplus production. म्हणजे कॉन्ट्राडिक्शन काय, पॅराडॉक्स काय, की जरी फूड प्रोडक्शन जास्त आहे तरी सुद्धा हंगर जी आहे ती फुलफिल होत नाही. सो दिस इज द मेन पॅराडॉक्स विच वी सी इन द पॅसेज. ओके. देन नेक्स्ट पॅसेज नंबर 59. क्वेश्चन नंबर 59. क्योटो प्रोटोकॉल जो आहे बघा, क्लायमेट चेंज आणि कार्बन एमिशन या संदर्भात हा पॅसेज जो आहे तो इथे दिलेला आहे. प्रश्न इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द की लिमिटेशन टू द क्योटो प्रोटोकॉल ॲज डिस्कस्ड इन द पॅसेज. म्हणजे लिमिटेशन इथे विचारलेलं आहे की का हे सक्सेसफुल होत नाही. काय तर क्योटो प्रोटोकॉल. इट्स फेलियर टू रेकग्नाइज द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी ऑलरेडी मेन्शन आहे बघा पॅसेजमध्ये. ओके. सो दिस इज नॉट ट्रू. Non-participation of significant emitters like United States. Yes, so this is the correct answer. This is the key limitation. की सर्वांचा सहभाग जो आहे इथे बघायला मिळत नाही. लॅक ऑफ एनी फ्रेमवर्क. तर फ्रेमवर्क तर आहे इथे. दिस इज ऑल्सो एक्स्ट्रीम स्टेटमेंट. एक्सक्लुजन ऑफ व्हॉलंटरीली कमिटमेंट्स फॉर डेव्हलप्ड नेशन. एक्सक्लुजन आहे का? नाही. इन्क्लुजन आहे बघा. ओके. सो द करेक्ट आन्सर विल बी द बी. नेक्स्ट पॅसेज नंबर 60. क्वेश्चन नंबर 60. पॅसेजची थीम आहे ती आहे ग्लोबल इन्कम डिस्पॅरिटी. ओके. जो काही गॅप आहे इन्कमच्या संदर्भात ग्लोबली, या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर्स द की चॅलेंज इन ॲड्रेसिंग ग्लोबल इनइक्वॅलिटी. ओके. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज ओव्हर एम्फासिस ऑन रिडिस्ट्रीब्युटिव्ह टॅक्सेशन. टॅक्सेशनचा इथे संदर्भ येत नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ इज इरिलेव्हंट. इज इट इरिलेव्हंट? नो. इट इज रिलेव्हंट. महत्वाचे आहे, इरिलेव्हंट म्हणता येत नाही. त्यानंतर द लॅक ऑफ सिस्टमॅटिक रिफॉर्म्स इन द ग्लोबल इकॉनॉमिक आर्किटेक्चर. ओके. सो दिस इज द करेक्ट आन्सर सी. ओके. इकॉनॉमिक आर्किटेक्चरमध्ये जे आहे रिफॉर्म्स आपल्याला गरजेचे आहे इंटरनॅशनल, त्यामुळे जे आहे आपल्याला इथे ग्लोबल डिस्पॅरिटी ही कमी होताना दिसेल. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन कन्सिस्टंटली इम्प्लिमेंट इफेक्टिव्ह मेजर्स. ओके. फारसं इथे रिफॉर्म्सच्या संदर्भात सांगितलेलं नाही. सो द आन्सर विल बी क्वेश्चन नंबर 60 इज सी. पॅसेज नंबर 61. क्वेश्चन नंबर 61. बेसिकली लक जो फॅक्टर असतो बघा, ओके, ज्याला आपण नशीब असं म्हणतो नाही का, लक, त्या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. इथे विचारलेला विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट कॅप्चर्स द रोल ऑफ लक ॲज डिस्क्राइब्ड इन द पॅसेज. ओके. इझी क्वेश्चन आहे बघा. ओके. फक्त जे आहे तुम्हाला डिडक्ट इथे व्यवस्थित करता आलं पाहिजे. पहिला ऑप्शन आहे की इट इज अन अनकंट्रोलेबल फोर्स दॅट नलिफाइज पर्सनल एफर्ट. असं नाहीये. ओके. पर्सनल एफर्ट जे आहे तिथे महत्वाचे असतात. लक वर्क्स इन टँडेम विथ प्रिपरेशन टू इन्फ्लुएन्शियल आउटकम्स. त्यानंतर आहे इट सर्व्स ॲज अ डिटर्मिनिस्टिक सबस्टिट्यूट फॉर मेरिटोक्रेसी. आता लक आणि डिटर्मिनिझमचा काही संबंध येतो का? नाही. डिटर्मिनिझम मीन्स निश्चित असणे, एखादी गोष्ट फिक्स असणे, जी फ्युचरमध्ये आपल्याला माहिती आहे की ही अशाच पद्धतीने होणार. त्यामुळे इट इज कॉन्ट्राडिक्टरी टू द पॅसेज. ओके. देन लक ऑपरेट सोनली ॲज अन इम्पिडिमेंट टू इक्विटी. सोनली आहे बघा. ओनली हा शब्द जिथे असेल जनरली ते
ऑप्शन्स कसे असतात, रॉंग असतात. ओके, त्यानंतर रिमेनिंग ऑप्शन काय आपल्याकडे, तर बी आहे, लक वर्क्स इन टँडेम विथ प्रिपरेशन टू इन्फ्लुएन्शियल आउटकम. म्हणजे तुम्हाला इथे जे म्हटलं आहे की एफर्ट पण इथे लागणार आहे, म्हणजेच प्रिपरेशन, आणि आउटकम्स जे आहेत ते सुद्धा इन्फ्लुएन्स होणार आहे. म्हणजे लकमध्ये असा पार्ट जो आहे आपल्याला प्ले होताना दिसतो. ओके, त्यानंतर पॅसेज नंबर 62, क्वेश्चन नंबर 62, फॉर्च्यून. ओके, सध्या जे आहे फॉर्च्यून म्हणजे वेल्थ, मनी या गोष्टी असतात, पण हिस्टॉरिकल याच्यामध्ये फॉर्च्यून म्हणजे सर्व काही. लाईक इफ यू आर हॅव्हिंग अ गुड फॅमिली इज ऑल्सो फॉर्च्यून. तुम्ही जर चांगल्या सोसायटी, चांगल्या रिलीजनमध्ये आहात, इट इज ऑल्सो फॉर्च्यून. ओके, तर वेगवेगळ्या कंटेक्समध्ये फॉर्च्यूनचे अर्थ जे आहेत ते बदलत झालेले आहे. ओके, त्यानंतर इथे प्रश्न विचारलेला आहे की अकॉर्डिंग टू द पॅसेज द हिस्टॉरिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फॉर्च्यून मीन्स व्हॉट, डिनाइड इट्स असोसिएशन विथ वेल्थ और सक्सेस. डिनाय केलाय का, तर नाही, ऍक्च्युली इट रिलेट्स विथ वेल्थ. ओके, त्यानंतर वॉज सोनली फोकस्ड ऑन फेअरनेस अँड जस्टिस. असं आहे का, तर असं नाहीये. सोनली आलं बघा इथे, ओनली. ठीक आहे, तर असं नाहीये. सपोर्टेड डिटर्मिनिस्टिक व्ह्यूज ऑफ सोसायटियल हायरार्की. ओके, त्यानंतर आहे हायलाइटेड इट्स अनप्रेडिक्टेबल नेचर. ओके, तर हिस्टॉरिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे की अनप्रेडिक्टेबल नेचर असतं, कशाचं, फॉर्च्यूनचं. ओके, इथे थर्ड लाईनमध्ये जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळतं की व्हील ऑफ फॉर्च्यून, नाही का. हिस्टॉरिकलमध्ये काय आहे, व्हील ऑफ आहे. आता करंट कंटेक्समध्ये वेगळा मिनिंग होतो, पण प्रश्नामध्ये विचारला आहे हिस्टॉरिकल कंटेक्स्ट, म्हणून काय आहे की अनप्रेडिक्टेबल नेचर त्याचं असतं. ओके, देन पॅसेज नंबर 63, क्वेश्चन नंबर 63, पायरेट्स जे असतात बघा, नाही का, समुद्री लुटेरे, नाही का, पायरेट्स ऑफ द कॅरिबियन हा मूवी तुम्ही बघितला असेल. तर जे समुद्रामध्ये जे पायरेट्स असतात, ओके, त्यांच्या लेगसीच्या संदर्भात जो आहे हा पॅसेज मेनली इथे बेस्ड आहे. थीम्स इथे विचारलेले आहेत की इथे पॅराडॉक्स बघा, पुन्हा जे आहे पॅराडॉक्सच्या संदर्भात इथे इझी क्वेश्चन आहे की पॅराडॉक्स इथे काय, तर ए ऑप्शन इज द करेक्ट वन. दे ॲडव्हान्स डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल डिस्पाईट ऑपरेटिंग अनलॉफुली. आता जनरली यांचे कार्य जे आहे बघा पॅसेजमध्ये दिसून येतं की हे आउटलॉज होते, चोरी, रॉबरी. ओके, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या कशात अनलॉफुल आहे, हे ते प्रॅक्टिस करायचे, परंतु त्यांच्यामध्ये काही स्वतःमध्ये काही कोड ऑफ कंडक्ट होते. ओके, जसं की इथे त्यांचं जर इलेक्शन त्यांना स्वतःचं करायचं, तर त्या संदर्भात काय होतं की डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स होते, त्यांच्यामध्ये पायरेटचे कोड्स होते. ओके, इलेक्टेड लिडरशिप होती, इक्वल शेअर. ओके, जे काही डिस्ट्रीब्युशन असायचं रिसोर्सेसचं ते कसं असायचं, इक्वल असायचं. म्हणजे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स कुठे ना कुठे रिफ्लेक्ट होतात. मग हा जो पॅराडॉक्स आहे हा आपल्याला बेसिकली ए नंबर ऑप्शनमध्ये दिसून येतो. ठीक आहे, त्यानंतर आहे पॅसेज नंबर 64, क्वेश्चन नंबर 64. थीम काय पॅसेजची, क्रिस्टोफर कोलंबस यांच्या संदर्भात पॅसेज आहे. कोलंबस कशासाठी फेमस आहेत बरं, कोलंबस इज फेमसली रिलेटेड टू द डिस्कवरी ऑफ युनायटेड स्टेट्स. ओके, अमेरिका जे आहे त्यांच्या डिस्कवरी संदर्भात आहे. परंतु लेगसीला जे आहे बघा पॉप्युलेशन सफर होते, इंडिजिनियस पॉप्युलेशनवरती एक्सप्लॉयटेशन झालं, असे ॲलिगेशन्स केले जातात. मग इथे काय की आपल्याला लेगसी जी आहे ती कशी बघितली जाते, सो इट इज अ मिक्स ऑफ ग्राउंड ब्रेकिंग अचिव्हमेंट्स अँड इथिकल डिलेमाज. ओके, या दोन्हीचं म्हणजे इथे डिस्कवरी केली ही अचिव्हमेंट झाली, त्याचबरोबर लोकल पॉप्युलेशनवरती जे काही इथे एक्सप्लॉयटेशन झाले, तर या संदर्भात आपल्याला सी ऑप्शनमध्ये हे बेस्टली रिफ्लेक्ट होताना दिसतं. ओके, सो द आन्सर फॉर द 64 इज सी. नेक्स्ट इज पॅसेज नंबर 65, क्वेश्चन नंबर 65. इथे विचारलेलं आहे की आता बघा पॅसेजची थीम काय, कोरल रीफ्स. ओके, बेसिक आहे, जॉग्राफीमध्ये आपण नेहमी वाचतो. ओके, एन्व्हायरमेंट असेल, जॉग्राफी असेल. कोरल रिफ्स, आता कोरल रिफ्सच्या संदर्भात विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स सिग्निफिकन्स ऑफ कोरल रिफ्स अकॉर्डिंग टू द पॅसेज. ओके, काय अकॉर्डिंग टू द पॅसेज, दे आर रिझिलियंट इकोसिस्टम इम्परवियस टू एन्व्हायरमेंटल चेंजेस. इम्परवियस आहे का, नाही, एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे कोरल रिफ्स डॅमेज होतात. ओके, पॅसेजमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. कोरल रिफ्स आर सिग्निफिकंट ड्यू टू देअर ओशन कव्हरेज. सिग्निफिकंट आहे परंतु ओशन कव्हरेजमुळे नाही, कारण की ते कीस्टोन पेसिस आहे म्हणून ते इम्पॉर्टंट असतात. दॅट्स वाय सेकंड इज ऑल्सो इनकरेक्ट. कोरल रिफ्स प्रायमरीली बेनिफिट टुरिझम विथ ब्रॉडर इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स. दिस इज ऑल्सो ट्रू, बट हे बेस्ट डिस्क्राइब करतं का सिग्निफिकन्स ऑफ कोरल रिफ्सला, तर नाही. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. देअर लॉस वुड हॅव फार रिचिंग इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिकल इम्पॅक्ट. म्हणजे दोन्ही ऍस्पेक्ट जे आहे, एक तर आहे इकॉलॉजिकल, दुसरा आहे इकॉनॉमिकल. ह्या दोन्ही ऍस्पेक्ट कुठे कव्हर केलेले आहेत, फोर्थ नंबर ऑप्शन. सो द आन्सर विल बी डी. ओके, 65 डी. पॅसेज नंबर 66, क्वेश्चन नंबर 66. विचारलेला आहे की
हरप्पा सिव्हिलायझेशनच्या संदर्भात हा पॅसेज जो आहे बेस्ट आहे. इथे जी थीम आहे बघा, अनडिसिफर्ड हरप्पन स्क्रिप्ट. ओके, जी आतापर्यंत डिकोड केलेली नाही अशी जी लँग्वेज आहे हरप्पनची, ज्याला आपण अनडिसायफर्ड हरप्पन स्क्रिप्ट असं म्हणतो. विचारलेलं आहे की याचं सिग्निफिकन्स काय, व्हॉट डज इट सिग्निफाय. सो इट सिग्निफाईज चॅलेंजेस इन अंडरस्टँडिंग गव्हर्नन्स अँड कल्चर. कुठे दिलेलं आहे बघा इथे, द सिव्हिलायझेशन स्क्रिप्ट रिमेन्स अनडिसायफर्ड, लिमिटिंग इन्साइट्स इंटू सोशल पॉलिटिकल स्ट्रक्चर. पॉलिटिक्स म्हणजे गव्हर्नन्स, सोशल म्हणजे कल्चर. दोन्ही पॉईंट जे आहे सी नंबर ऑप्शनमध्ये कव्हर झालेले दिसतात. ओके, बाकी इरिलेव्हंट आहे बघा. रिटर्न कम्युनिकेशन संदर्भ येत नाही. सोशल कॉम्प्लेक्सिटी आहे, फक्त सोसायटीबद्दल आहे, पॉलिटी नाही. लिमिटेड ट्रेड रिलेशन संदर्भ नाही, कारण की सील्स मधून जे आहे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे की ट्रेड रिलेशन्स हे चांगले होते म्हणून. ओके, करेक्ट आन्सर इज सी. पॅसेज नंबर 67 थीम आहे व्हॅली विंड्स. जॉग्राफिकलची थीम आहे बघा पुन्हा, ज्या व्हॅली विंड्स असतात. ओके, प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर प्रायमरी ड्राईव्स व्हॅली विंड्स. तर टेम्परेचर व्हेरिएशन्स जे असतात बघा व्हॅलीज आणि स्लोप्समध्ये म्हणजे माउंटेन रेंजेसमध्ये, त्याला आपण काय म्हणतो बेसिकली रिझन. ओके, इट इज द मेन रिझन फॉर द फ्लो ऑफ द व्हॅली विंड्स. ओके, नेक्स्ट पॅसेज इज पॅसेज नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 थीम काय, अंडरग्राउंड टनल्स. ओके, आता डेव्हलप कंट्रीजमध्ये किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये अंडरग्राउंड टनल्स जे आहे ट्रान्सपोर्टेशन असेल, ओके, किंवा रिसर्च असेल, यासाठी जे आहे बेसिकली क्रिएट केले जातात. या संदर्भात इथे विचारलेलं आहे की विच इनोव्हेशन सिग्निफिकंटली ॲडव्हान्स मॉडर्न टनलिंग. म्हणजे मॉडर्न काळामध्ये जी काही टनलिंग प्रॅक्टिसेस आहे कशामुळे आलेली आहे बघा, पॅसेजमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. ॲडव्हान्सेस इन टनल टेक्नॉलॉजी सच ॲज टनल बोरिंग. टनल बोरिंगला इथे मेन्शन आहे बघा, म्हणजे ऑप्शन नंबर सी. हायड्रॉलिक एक्सप्लोजिव्ह वगैरे संदर्भ येत नाही. ऑटोमॅटिक रेल सिस्टीमचा सुद्धा संदर्भ इथे येत नाही. ओके, कारण डायरेक्टली पॅसेजमध्ये या गोष्टी मेन्शन आहेत. आन्सर विल बी सी 68. पॅसेज नंबर 69 द थीम इज सायबर अटॅक्स. क्वेश्चन नंबर 69 विचारलेला आहे व्हॉट कॅरेक्टराइजेस अन ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट. काय असतात ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट बघा, कुठे दिलेला आहे बघा, लाईन नंबर जी आहे बघा 1 2 3 4 5 6 and 7. लाईन नंबर 7. Advanced persistent threats are sophisticated, often state-sponsored attack aiming at prolonged infiltration. State sponsored असतात. आता कुठे बरं हा कीवर्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर ए मध्ये आहे. ओके, नंतर व्हिजिबल सायबर अटॅक वगैरे येत नाही. एक्सप्लॉयटेशन ऑफ फिजिकल हार्डवेअर येत नाही. सॉफ्टवेअर पण आहे. टार्गेटिंग पर्सनल डिव्हाइसेस जरी हे ट्रू असेल, परंतु मेन स्पेसिफिकेशन ऑफ एपीटी इज व्हॉट, इट इज स्टेट स्पॉन्सर्ड. आन्सर विल बी व्हॉट, आन्सर इज ए. 69 चा आन्सर काय आहे, ए आहे. ओके, पॅसेज नंबर 70 क्वेश्चन नंबर 70 ड्रीम्स जे स्वप्न असतात बघा. ओके, ड्रीम्स. ओके, झोपल्याच्या नंतर जे स्वप्न आपण बघतो, स्वप्न. ओके, ड्रीम्स थीम आहे पॅसेजची. प्रश्न इथे विचारलेला आहे विच थेअरी सजेस्ट चॅलेंजेस फॉर एव्होल्युशनरी सर्व्हायव्हल. ओके, तर फ्रॉइडचं इथे मेन्शन आहे बघा. फ्रॉइड यांचं सायको अनालिसिस, जिथे ते सांगतात की ड्रीम ॲज एक्सप्रेशन ऑफ रिप्रेसिव्ह डिझायर्स, ज्याच्यामुळे काय आहे की एव्होल्युशनरी फॉर्म जे आहेत ते बघायला मिळतात. ओके, फ्रॉइडियन सायको अनालिसिस. बाकीचे आहे बघा जेस्टाल थेअरी वगैरे हे मेन्शन नाहीये किंवा फारसं ते रिलेव्हंट नाहीये. ठीक आहे, पॅसेज नंबर 71 प्लास्टिक्स वरती हा बेस्ट आहे. क्वेश्चन नंबर 71 3 स्टेटमेंट इथे दिलेले आहे बघा. विचारलेलं आहे की मायक्रोप्लास्टिक्स आर सिग्निफिकंट सोर्स ऑफ मरीन पोल्युशन अँड अफेक्ट aquatic organisms. ट्रू आहे. ओके, अकॉर्डिंग टू पॅसेज इट इज ट्रू. द बेसल कन्व्हेन्शन मॅन्डेट्स अ बॅन. ओके, मॅन्डेटरी आहे का बॅन, नाही. पॅसेजमध्ये दिलेला आहे की इट रेग्युलेट्स. ओके, रेग्युलेशन असा शब्द आहे, मॅन्डेट्स असा शब्द नाही. सो दॅट्स वाय दिस इज इनकरेक्ट. बायोप्लास्टिक्स आर एंटायरली बायोडिग्रेडेबल अँड सॉल्व ऑल एन्व्हायरमेंटल इश्यूज. सगळे इश्यू सॉल्व होतात का, सर्व इश्यू सॉल्व होत नाही. ओके, त्यामुळे दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. सो द आन्सर विल बी ए 1 ओनली. पॅसेज नंबर 72 क्वेश्चन नंबर 72 पॅसेजची जी थीम आहे ती आहे विलियम शेक्सपियर. ओके, शेक्सपियरच्या संदर्भात हा पॅसेज आहे की त्यांची जी रायटिंग स्टाईल जी आहे बघा, त्या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. विच शेक्सपियरियन इनोव्हेशन सिग्निफिकंटली इन्फ्लुएन्स द इंग्लिश लँग्वेज. म्हणजे शेक्सपियर यांनी असं काय इंट्रोड्यूस केलं ज्याच्यामुळे इंग्लिश लँग्वेजवरती इन्फ्लुएन्स झालेला आहे. आता वेगवेगळ्या गोष्टी पॅसेजमध्ये सांगितलेल्या ऑलरेडी की 39 प्लेज आहेत, थीम्स आहेत, सायकोलॉजिकल डेप्थ आहे, ज्यांना इंग्लिश लँग्वेज जी आहे ती रेव्होल्युशनलाइज्ड केलेली आहे बघा.
ओके 72 जे आहे बघा पॅसेजमध्ये या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता पहिलं जे आहे बघा इथे यूज ऑफ ब्लँक वर्ड्स. ओके ब्लँक वर्ड्स जे आहे बघा. त्यानंतर आहे कॉइनिंग ऑफ निओलॉजिझम. तर ब्लँक वर्ड्स आपल्याला कुठे बघायला मिळत नाही. ठीक आहे ब्लँक वर्ड्स रिअलिटीमध्ये जरी असेल पण पॅसेजमध्ये या गोष्टी मेन्शन नाही. ब्लँक वर्ड्स म्हणजे काय की राईम जे आहे रायमिंग होतं पण साऊंड जे आहे साऊंड तो सिमिलरली सेंटेन्सेसमध्ये रिप्रोड्यूस होत नाही. त्याला आपण काय म्हणतो ब्लँक वर्ड्स असं म्हणतो. निओलॉजिझम म्हणजे काय नवीन नवीन शब्दांचा शोध घेणे आणि तो जो नवीन शब्द आहे तो इंग्लिश लँग्वेजमध्ये काय करणे इनपुट करत राहणे. त्याला आपण काय म्हणतो कॉइनिंग ऑफ निओलॉजिझम्स. ओके तो दिस इज ट्रू कारण की ऑलरेडी मेन्शन जे आहे पॅसेजमध्ये केलेलं आहे. इन्व्हेन्शन ऑफ द सॉनेट फॉर्म हे जरी रिअलमध्ये असेल तरी पण पॅसेजमध्ये कुठे मेन्शन नाही. त्यामुळे आन्सर काय असणार आहे बी. 72 इज बी. देन पॅसेज नंबर 73 क्वेश्चन नंबर 73. पॅसेजची थीम आहे बघा ई स्पोर्ट्स आहे. ओके ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स सुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये बघा हे फेमस गेम्स तुम्हाला माहिती असतील लीग ऑफ लेजंड्स डोटा 2 वगैरे नाही का ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग चॅलेंज इज युनिक. कोणती चॅलेंज जी आहे ती युनिक आहे बघा. पहिलं जे आहे बघा लॅक ऑफ फिजिकल रिक्वायरमेंट्स. तर ऍक्च्युली ही चांगली गोष्ट आहे. इट इज अ पॉझिटिव्ह थिंग दॅट ई स्पोर्ट्स डोंट नीड फिजिकल रिक्वायरमेंट्स. फिजिकल इक्विपमेंट्स नसल्यामुळे इथे काय इझिली आपल्याला गोष्टी खेळता येतात. ओके ॲज कम्पेअर टू अदर आउटडोर स्पोर्ट्स. ओके तर पहिलं स्टेटमेंट जे आहे बघा इथे इनकरेक्ट आहे. हाय रिलायन्स ऑन टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. आता बघा कम्प्युटर असेल प्ले स्टेशन असेल ओके कोणताही गेमिंग कन्सोल असेल तर ई स्पोर्ट्स खेळण्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारचं मॉनिटर टेलिव्हिजन स्क्रीन प्रोसेसर या सर्व गोष्टींची तुम्हाला आवश्यकता असते. ओके सो सेकंड वन इज करेक्ट. फर्स्ट वन इज इनकरेक्ट सेकंड वन इज करेक्ट. थर्ड वन इज ॲब्सेन्स ऑफ ऑर्गनाइज्ड गव्हर्निंग बॉडीज. हे इनकरेक्ट आहे. आन्सर विल बी डी 2 ओनली. आता जे थर्ड स्टेटमेंट आहे बघा इथे ऑलरेडी दिलेलं आहे की लाईक साऊथ कोरिया आणि चायनामध्ये जे आहे ऑफिशियल स्पोर्ट्स म्हणून रेकॉग्नाइज केलं जातं. म्हणजे याला गव्हर्निंग बॉडीज आहेत इन्स्टिट्यूशन्स यासाठी आहेत. दॅट्स वाय थर्ड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ओके ॲब्सेन्स नाही बघा प्रेझन्स आहे. क्वेश्चन नंबर 74 पॅसेज नंबर 74. लिमिटेड एडिशन प्रोडक्ट्स थीम आहे पॅसेजची. एखादा कपडा असेल एखादे शूज असतात बघा. आता बरेचसे मार्केटमध्ये जे आहे लोक असतात की ते वॉचेस वगैरे कलेक्ट करतात बघा जे घड्याळे असतील नाही का हँड वॉचेस रिस्ट वॉचेस ज्याला आपण म्हणतो. काही लोक जे आहेत शूजमध्ये स्नीकर्स वगैरे कलेक्ट करतात लिमिटेड एडिशन नाही का. तर लिमिटेड एडिशन्स जे आहेत बघा ही एक हॉबी असते. त्या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. आता या संदर्भात इथे विचारलेलं आहे की विच इकॉनॉमिक प्रिन्सिपल अंडरपिन्स द सक्सेस ऑफ लिमिटेड. म्हणजे का सक्सेसफुल होतात हे प्रोडक्ट्स असं इथे विचारलेलं आहे. तर इथे बघा बेसिकली पहिला आहे की लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. तर ऍक्च्युली जे लिमिटेड एडिशन प्रोडक्ट्स असतात त्यांची प्राइस कालांतराने वाढते ती कमी होत नाही ॲज कम्पेअर टू नॉर्मल प्रोडक्ट्स. त्यामुळे इथे चुकीचं आहे पहिलं स्टेटमेंट. प्राइस इलेस्ट्रिसिटी ऑफ डिमांड्स. इलेस्ट्रिसिटी जी असते प्राइसची तर ती डिमांडवरती बेस्ड असते. म्हणजे आज ज्या किमतीला एखादी वस्तू आहे ती उद्या कदाचित महाग असेल किंवा स्वस्त असेल हे एक कशावरती डिपेंड करणार त्या वस्तूच्या स्टॉकवरती त्याच्या डिमांडवरती. तर हे कुठे व्हॅलिड होतं इट इज व्हॅलिड फॉर दी लिमिटेड एडिशन प्रोडक्ट्स. इट इज ट्रू. मॉडर्न मार्केटिंग ज्या पद्धतीने केली जाते की हे एक लिमिटेड एडिशन आहे ओके आणि हे ह्या पर्टिक्युलर सेलिब्रिटीशी ॲफिलिएटेड आहे त्यामुळे जे आहे खूप मोठा बूस्ट ब्रँड लॉयल्टी बघा इथे शब्द आहे बघा. तर हे कुठेतरी प्रमोट केले जातात. त्यामुळे फर्स्ट इज फॉल्स 2 and 3 आर करेक्ट. सो द करेक्ट आन्सर विल बी व्हॉट ऑप्शन नंबर ए 2 and 3. ओके ऑप्शन नंबर ए 2 and 3. पॅसेज नंबर 75 क्वेश्चन नंबर 75 ज्वेल्सच्या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. ते विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट ॲड्रेसेस इथिकल कन्सर्न्स. इथिकल कन्सर्न्स इथे विचारलेले बघा की इथिकल कन्सर्न्स कुठून सॉल्व्ह होतात. तर बघा किंबर्ली प्रोसेसचं इथे दिलेलं आहे की किंबर्ली प्रोसेसमध्ये ब्लड डायमंड्स म्हणजे डायमंड्स शोधण्यासाठी किंवा डायमंड मायनिंगसाठी जे वर्कर्सचं एक्सप्लॉयटेशन होतं त्याला आपण ब्लड डायमंड्स असं म्हणत असतो. तर ह्या प्रॅक्टिसेसला कर्ब करण्यासाठी काय केलेलं आहे की किंबर्ली प्रोसेस आपण इथे अप्लाय केलेली आहे. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. देन ॲडॉप्शन ऑफ लॅब ग्रोन डायमंड्स इट इज ऑल्सो करेक्ट. कारण की ॲक्च्युअल डायमंड्स जे असतात रिअल डायमंड्स त्यांच्या संदर्भात लॅब ग्रोन डायमंड्स हे इझिली क्रिएट केले जातात त्यामुळे यांची प्राइस पण कमी असते. याच्यामुळे होतं काय की जे ओरिजिनल डायमंड्स आहेत यांच्या एक्स्ट्रॅक्शनवरती जास्त फोकस किंवा जास्त तिथे प्रेशर येत नाही
त्यामुळे डायरेक्टली कुठेतरी वर्कफोर्स, लेबर फोर्स यांचं एक्सप्लॉयटेशन आपल्याला कमी होताना दिसतं. दॅट्स वाय इट इज ऑल्सो अ सोल्युशन फॉर दी इथिकल इश्यू. बॅनिंग इंटरनॅशनल ट्रेड ऑफ जेमस्टोन हे इरिलेव्हंट आहे बघा. आपण डायरेक्टली असं बॅन करू नाही शकत. जर ते लीगल असेल, इलिगल असेल, ओके, इलिगल असेल तर आपण बॅन करू शकतो, पण तर ते जर लीगल असेल फॉर द ट्रेडिंग ऑफ जेमस्टोन्स वी कॅनॉट बॅन इट. ओके, दॅट्स वाय इट इज इनकरेक्ट. सो द करेक्ट आन्सर विल बी सी, 1 and 2 ओनली. ओके, त्यानंतर पॅसेज नंबर 76, क्वेश्चन नंबर 76, मोबाईल टेक्नॉलॉजीवरती प्रश्न विचारला. इथे सुद्धा पॅराडॉक्स हा शब्द आलेला आहे. म्हणजे काय की दोन घटकांमध्ये आपल्याला विरोधाभास हा आपल्याला इथे ओळखायचा आहे. ओके, सो द फर्स्ट स्टेटमेंट इज एक्सेसिव्ह. Which of the following best represent the paradox of mobile technology discussed in the passage? First one is excessive use causing digital addiction. Incorrect. Bridging digital divides while increasing cyber vulnerability. Okay. एकीकडे डिजिटल डिवाइड जे आहे, ओके, हे कमी होत चाललेलं आहे. म्हणजे लोक जे आहे, लोकांना डिजिटल नॉलेज हे वाढत चाललेलं आहे. बट ॲज कम्पॅरेटिव्हली सायमल्टेनियसली त्यांच्यामध्ये सायबर व्हल्नरेबिलिटीज म्हणजे सायबर अटॅक होण्याचं प्रमाण सुद्धा काय आहे, कुठेतरी वाढत चाललेलं आहे. ओके, सो द बी आन्सर इज द करेक्ट वे. बघा आता इथे दोन फॅक्टर्स कुठेच बघायला मिळत नाही. नेक्स्ट ऑप्शनमध्ये एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन नाही, बॅलन्सिंग इनोव्हेशन अँड रेग्युलेशन नाही. ओके, दोन फॅक्टर्स मधले जे काही कॉन्फ्लिक्ट आहे ते फक्त आणि फक्त आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये बघायला मिळतं. ओके, सो द आन्सर विल बी 76 इज ऑप्शन नंबर बी. पॅसेज नंबर 77, क्वेश्चन नंबर 77, थीम जी आहे ती आहे लाइटनिंग. लाइटिंग मध्ये बघा, इट इज अ नॅचरल फिनॉमिना, त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इम्प्लाइड अबाउट लाइटनिंग. ओके, काय इम्प्लिकेशन आहे असं विचारलेलं आहे. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज इट इज प्रायमरली डिस्ट्रक्टिव्ह विथ इकॉलॉजिकल बेनिफिट्स. येस, इट इज ट्रू, पण इम्प्लिकेशन विचारलेलं आहे, करेक्ट स्टेटमेंट नाही विचारलं. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट इज लाइटनिंग फोरकास्टिंग एलिमिनेट्स ऑल फॅटॅलिटीज. असं होत नाही बघा, एक्स्ट्रीम वर्ड आलेला आहे ऑल. त्यानंतर थर्ड इज इट हॅज बोथ इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स अँड कल्चरल सिम्बॉलिझम. पॅसेजमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की हिस्टॉरिकल मिथ्स जे आहे बघा, डिवाइन रेट्रिब्युशन हे लाइटनिंग मधून दाखवलं जातं. कल्चरल सिम्बॉलिझम आहे. इकॉलॉजिकल मध्ये काय की इथे बघितलं जातं की क्लाउड्स जे आहे, त्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन इथे दिलेलं आहे बघा पॅसेजमध्ये, कुठे रिफ्लेक्ट होतं, सी ऑप्शन मध्ये. ओके, सो दिस इज द करेक्ट वे. 77 आन्सर इज सी. ओके, देन passage number 78, theme is monsoons. Question number 78 विचारलेला आहे की ऍग्रिकल्चर डिपेंडन्सी. ओके, क्वेश्चन आपण बघून घेऊया. व्हॉट इज द प्रायमरी ड्युअलिटी ऑफ मॉन्सून. ड्युअलिटी इथे विचारलेली म्हणजे कोणते दोन भाग, विच ऑफ द टू फॅक्टर्स आर मेन्शन्ड इन द पॅसेज, असं इथे विचारलेलं आहे. तर बघा, ऍग्रिकल्चर डिपेंडन्सी वर्सेस क्लायमेट मॉडेलिंग. ओके, त्यानंतर इथे एक्सेसिव्ह रेन्स वर्सेस वीक मॉन्सून. दिस इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर बी. एकीकडे असं सांगितलं जातं की दोन जे आहे स्वरूप आपल्याला मॉन्सूनचे बघायला मिळतं. एक तर खूपच अति पाऊस पडतो, त्यानंतर खूप वीक जे आहे, कमी प्रतीचा जो आहे तो पाऊस इथे पडत असतो. देन द थर्ड वर्ड इज इरिलेव्हंट, कल्चरल सेलिब्रेशन. सेलिब्रेशन बद्दल कुठेही मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे, टेम्परेचर डिफरन्सेसचा आणि मॉन्सूनचा संदर्भ येत नाही. ओके, सो द आन्सर इज बी. पॅसेज नंबर 79, क्वेश्चन नंबर 79, जनरेशन झी याबद्दल जे आहे पॅसेज दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट सेंट्रल कॅरेक्टरिस्टिक ऑफ जनरेशन झी इज हायलाइटेड इन द पॅसेज. ओके, तर बेसिकली काय करतात बघा हे की बॅलन्स करतात सोशल ऍक्टिव्हिजमला आणि डिजिटल रिलायन्सला. म्हणजे डिजिटल अडॅप्टेबिलिटी जी आहे ती चांगली आहे, परंतु त्याचबरोबर सोशल ऍक्टिव्हिजम जे आहे ते सुद्धा दाखवलं जातं. हे कॅरेक्टरिस्टिक आहे बघा. आता सेकंड तर इथे येणार नाही, कारण की ट्रॅडिशनल सोसायटी नॉर्म्सला जे आहे ते फॉलो करत नाही. त्यानंतर पहिलं जे आहे रेजिस्टन्स टू टेक्नॉलॉजिकल, रेजिस्ट करता का ते नाही तर एक्सेप्ट करतात. ओके, तर हे सुद्धा येणार नाही. फोर्थ जे आहे बघा, तुम्हाला वाटू शकतं की फोर्थ आन्सर शुड बी करेक्ट. फोर्थ मध्ये प्रॉब्लेम काय, ऍक्टिव्ह इंटरेस्ट दाखवलेला आहे बघा, कशामध्ये, सस्टेनेबिलिटीमध्ये, इन्क्लुझिव्हिटीमध्ये. तर इंटरेस्ट नाहीये, तर फक्त प्रयत्न केले जात आहेत. ओके, इंटरेस्ट म्हणजे एक स्वइच्छेने केलेली क्रिया. ओके, so interest is not shown but a balance is shown in the activity. Okay, so the answer will be 79 is C. Then the last question is passage number 80, question number 80. कॅमेरा जे आहेत बघा, ओके, ज्यांना आपण फोटोग्राफी जनरली करतो, कॅमेराच्या संदर्भात जो आहे पॅसेज दिलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे की विच इश्यू इज रिलेटेड टू द मॉडर्न कॅमेराज दॅट इज एम्फसाइज्ड इन द पॅसेज, असं विचारलेलं आहे. तर प्रोफेशनल फोटोग्राफी डिक्लाइन होते,
इट इज नॉट रिलेटेड, हा काही मेजर इश्यू नाही आहे आणि असं ट्रू पण नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे द चॅलेंजेस पोस्ट बाय मॅनिप्युलेटेड अँड AI जनरेटेड कंटेंट. सो दिस इज एक्सक्लुझिव्हली मेन्शन इन द पॅसेज, दॅट्स वाय इट इज अ मेजर इश्यू. पॅसेज जर तुम्ही बघितला तर इथे दिलेलं आहे बघा की ॲज कॅमेराज बिकम स्मार्टर, इंटिग्रेटिंग फीचर्स लाईक फेशियल रेकग्निशन, कन्सर्न्स अबाउट प्रायव्हसी, सर्व्हिलियन्स, these automatically grow. AI generated content challenges the credibility of visual evidence. ऑलरेडी पॅसेजमध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. थर्ड ऑप्शन इज ऑल्सो इनकरेक्ट, इनएबिलिटी टू इंटिग्रेट फेशियल. ओके, ऑपोजिट आहे पॅसेजच्या फॅक्ट्सनुसार. लॅक ऑफ ॲडव्हान्समेंट लॅक होतात का? नाही, ॲक्च्युली प्रोग्रेस होती, AIचं इन्क्लुजन झालेलं आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल जे आहे बघा, हे एक्सप्लेनेशन आहे CSAT टेस्ट नंबर 1 ऑल अबाउट कॉम्प्रिहेन्शन. ओके, तर काही जर तुम्हाला डाऊट्स असतील तर खाली कमेंट्समध्ये टाईप करा. काही जर तुम्हाला टेस्ट सिरीजच्या संदर्भात इन्क्वायरी करायची असेल तर स्पॉटलाईट टीमला तुम्ही कॉल करू शकता आणि टेस्ट सिरीज जी आहे ती लवकरात लवकर जॉईन करू शकता. धन्यवाद.